वर्तमान काळ, तो बोलत असतो रीती वर्तमान काळ. त्यानंतर तो बोलत असे रीती भूतकाळ, भूतकाळामध्ये तो बोलत असे. पण ही त्यानंतर पहा तो बोलत जाईल रीती भविष्यकाळ. आता रीती काळामध्ये आपण काय सांगितलं होतं, क्रिया नेहमी नेहमी घडली पाहिजे. क्रिया कधी घडली पाहिजे, एकदा घडली आणि संपला असं जमेल का रीती काळामध्ये? नाही. तर क्रिया पुन्हा पुन्हा घडत राहिली पाहिजे. काही कालावधीनंतर जरी घडली तरी चालते, पण दरवेळेस ती क्रिया घडली पाहिजे, दरवेळेस ती क्रिया सातत्यानं झाली पाहिजे. मग इथं तो बोलत असतो म्हणजे नेहमीच बोलतो, तो बोलत असे, नेहमी बोलत असायचा, तो राहायचा बोलत, तो बोलत जाईल, भविष्यातही तो बोलत जाईल. रीती काळ आहे म्हणजे क्रिया ही सातत्याने चालू असणार आहे आणि या चालू असणाऱ्या कृतीला आपण रीती काळ किंवा रीती प्रकारातले काळाचे जे काही वर्गीकरण असेल ते म्हणतो आपण. आता वाक्याच्या शेवटी दोन क्रियावाचक शब्द असतील, पहा वाक्याच्या शेवटी दोन क्रियावाचक शब्द असतील, वाक्याच्या शेवटी दोन क्रियावाचक शब्द असतील व दोन्ही शब्दातून वेगवेगळ्या क्रिया दर्शवल्या असतील. दोन्ही क्रियातून काय दाखवल्या म्हणते, वेगवेगळ्या क्रिया जर दाखवलेल्या असतील. वाक्याच्या शेवटी दोन क्रियावाचक शब्द असतील व दोन्ही शब्दातून वेगवेगळ्या क्रिया दर्शवल्या असतील तर फक्त शेवटच्या शब्दावरून काळ ओळखावा. अशा वाक्याचा कोणता तरी साधा काळ असतो. आता पहा, शेवटच्या शब्दावरून काळ ओळखायचा. दोन जरी क्रियापद दिली, क्रियापद कितीही देऊ द्या, 2 देऊ 3 देऊ, इथं 2 दिली म्हणते, 2 क्रियावाचक शब्द दिलेले असतील तर म्हणते. मग 2 जर क्रियापद दिलेली असतील तर शेवटच्या क्रियावाचक शब्दावरून ती क्रिया ओळखायची आणि त्याचा काळ कोणता असतो, साधा काळ असतो म्हणते. म्हणजे पहा, आई मंदिरात जाऊन आली, पहिलं वाक्य दिलं, आई मंदिरात जाऊन आली, आई मंदिरात जाऊन आली. पहा, जाण्याची क्रिया आणि येण्याची क्रिया, जाऊन आली, दोन क्रिया झाल्या या ठिकाणी, म्हणजे साधा भूतकाळ. आली म्हणलं की भूतकाळातलं वाक्य आली. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, मी पुण्याला जाऊन येईल, पहिले जाईल नंतर येईल, साधा भविष्यकाळ, पुण्याला जाऊन येईल, येईल म्हणते. बाळ पुस्तक फाडून फेकते, साधा वर्तमान काळ, फाडून आणि फेकते दोन क्रिया, बाळ पुस्तक फाडून फेकते. या पद्धतीनं हे वर्गीकरण काळाच्या प्रकारांमध्ये आपल्याला दिसून येते. आता हे झाले आपले काळ ओळखण्याची पद्धत. आता काळ ओळखण्याच्या पद्धतीबरोबरच आपल्याला दुसरं काही प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. काळ ओळखण्याबरोबर झाला, आता काळाचे उपयोग पाहिजेत आपल्याला. मग हे काळाचे उपयोग कसे, तर दिलेले जे काही काळाचे प्रकार असतील त्यानुसार काळाचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कसा करता येईल, म्हणजे दिलेल्या काळाचं जे काही वर्गीकरण असेल हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग हे कसं, तर पहा, पहिला काळ होता आपला साधा म्हणजे वर्तमान काळ आणि त्याच्यातला उपप्रकार होता साधा वर्तमान काळ. जे काही दिलेलं आहे, वर्तमान काळाचे 4 प्रकार पडतात, साधा, चालू, पूर्ण आणि अपूर्ण किंवा रीती. आता इथं पहा, त्याला चालूलाच आपण काय म्हणतो, अपूर्ण, म्हणजे क्रिया चालू आहे ती अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही. मग आता हा साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळाचा उपयोग कधी होतो पहा, शास्त्रीय नियम, नित्य घटना, शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार, म्हणी नेहमी साध्या वर्तमान काळात असतात. ज्या काळात क्रियापद दिलेले नसते तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो. पहा, शास्त्रीय नियम जर असतील, नित्य घडणाऱ्या घटना असतील, त्रिकाल सत्य असेल, सुविचार असतील, म्हणी असतील, हे नेहमी साध्या वर्तमान काळातच असतात. ज्या वाक्यात क्रियापद दिलेले नसते तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो. म्हणजे आता पहा, वाक्य दिलंय, मी सकाळी लवकर उठतो. आता मी सकाळी लवकर उठतो म्हणजे क्रिया दररोज घडायली का बरं ही, मी सकाळी लवकर उठतो, क्रिया नेहमी घडायली का, नित्य घटना आहे का ही, हो आहे. त्याच्यानंतर पहा, पाण्याचा उत्कलनांक 100°C आहे. कोणाही पाणी उकळलं, मी घरी जरी बसून उकळलं, तुम्ही जरी एखाद्या प्रयोगशाळेत जाऊन उकळलं किंवा तुम्ही तुमच्या घरी स्वयंपाकगृहामध्ये जरी समजा पाणी उकळलं तर किती अंशावर उकळेल पाणी, ते 100 100 अंशावरच उकळेल, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्तवर उकळणार नाही. त्याचा नाही उत्कलनांक किती असेल, तो 100°C 100 असेल. म्हणजे हे काय झालं, शास्त्रीय नियम झाला. हा काय झाला, शास्त्रीय शास्त्रीय नियम. नियम. यामध्ये कोणीही कितीही काही प्रयत्न केले तर तो बदलणार आहे का, नाही. रविवार नंतर सोमवार येतो, कायम सत्य आहे, त्रिकाल सत्य आहे. असं होईल का की सोमवारच्या आधीच रविवारच्या नंतर येण्याऐवजी सोमवारच्या आधी शनिवार आला किंवा रविवार नंतर शनिवार आला, असं उलट क्रिया होईल का एखादी, नाही. नाही रविवार नंतर सोमवार येतो हे त्रिकाल सत्य आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्यानंतर पहा, सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पूर्वेला उगवतो, चौथं वाक्य.
आतापर्यंत पूर्वेलाच उगवला आणि यानंतरही कुठं उगवणार आहे तो? पूर्वेलाच पूर्वेला. उगवणार. सत्य आहे. आपण म्हटलं म्हणून पश्चिमेला उगवेल का तो? नाही. नाही. आपण सहज म्हणतो आज काय सूर्य पश्चिमेला उगवला का म्हणतो, पण तसं तर म्हणणं असते. खरोखर उगवणार आहे का तो? नाही. त्यामुळे हे नाही. त्रिकाल सत्य आहे. आणि हे त्यानंतर शेळी गवत खाते. शेळी गवत खाते. गवत म्हणजे काय? वनस्पती खाते शेळी. झाडाचा पाला, झुडपं वगैरे काहीतरी खाते. ती कधी मांसाहारी होईल का शेळी? नाही. ती कायमस्वरूपी तिचं शाकाहारी जे असेल, वनस्पतीजन्य पदार्थ खाण्याचं जे काही असेल, तीच ते सेवन करत राहील. त्यानंतर 6वं वाक्य पहा. काखेत कळसा गावाला वळसा. ही काय आहे? म्हण आहे. म्हणजे आपल्याकडे असूनच आपण एखाद्या वस्तूचा काय करतो? गावामध्ये शोध घेतो, आजूबाजूला शोध घेतो. जवळच वस्तू असून इतरत्र शोध घेणे. या अर्थाने काखेत कळसा गावाला वळसा अशी ही म्हण आहे. मग म्हण, सुविचार, त्रिकाल सत्य, नित्य घडणाऱ्या घटना, शास्त्रीय नियम हे सर्व फक्त आणि फक्त साध्या वर्तमान काळातच असतात. कोणता काळ असेल यांचा? नेहमी साधा वर्तमान काळ. मी म्हटलं पाणी मी 200 अंश सेल्सिअसला उकळून दाखवतो, शक्य आहे का ते? नाही. तर हे नियम ठरलेले आहेत आणि या ठरलेल्या नियमांचा नेहमी काळ हा साधा वर्तमान काळच असतो. ज्याच्यात क्रियापद दिलेलं नसेल तरी ती शक्यतो साधा वर्तमान काळाची उदाहरणे असतात. पुढे पहा दुसरं, भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपात साध्या वर्तमान काळात दर्शवतात. याला सर ऐतिहासिक म्हणतात. पहा हॅलो भूतकाळातील सर. घटना. हा बोला. एक उदाहरण विचारायचं होतं. असं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, साध्या वर्तमान काळामध्येच येणार ना? हो ना, कारण ते त्रिकाल सत्य आहे. पृथ्वी हा. सूर्याभोवतीच फिरणार आहे आणि ती सतत घडणारी घटना सुद्धा आहे. टेस्टला आलं होतं. टेस्ट मध्ये सर साधा 30 वर्तमान काळ उत्तर तिथं पूर्ण दाखवलंय, पूर्ण वर्तमान काळ दाखवलाय. आता हे उदाहरण तुम्ही जे दिलंय हे पुढे तुम्हाला येणारच आहे. आता याच्यामध्ये काय होईल पहा, तुम्ही ज्या वेळेस ते वाक्य आलेलं आहे साध्या वर्तमान काळाचं म्हणतोय मी, म्हणजे भूतकाळात. आता याच्यामध्ये प्रकार कसे आहेत? सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ आणि सन्निहित वर्तमान काळ असे सुद्धा या काळांचे वेगवेगळे प्रकार पडतात पुढे चालून. आता आपलं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं तुमच्या समोर ते प्रश्न येतील. त्यावेळेस तुम्हाला ते वर्तमान काळ आहे का वेगळ्या काळामधलं उत्तर दिलेलं आहे हे सुद्धा त्या तिथं कळून येईल तुम्हाला. आता सूर्याभोवती फिरते हे जे काही आहे हे हे म्हणजे नित्य घटना आहे आणि याच्यामध्ये त्रिकाल हो, सत्य आहे. त्रिकालबाधित सत्य आहे ना सर? हा, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. पण काळानुसार क्रियापदामध्ये थोडे थोडे ज्यावेळेस बदल होत जातात, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणतोय सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ, सन्निहित वर्तमान काळ, हे काय असतील त्या त्या काळानुसार त्याचं वर्गीकरण करताना थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये मांडले जातील. आता हे वाक्य तुम्ही जे विचारले हे वाक्य सुद्धा पुढे येणार आहे. याच्यामध्ये काय दिले आपल्याला की क्रिया घडताना जे काही आपल्याला समजा दिलेली माहिती असेल ही माहिती त्या त्या काळाला अनुसरून असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की सूर्याभोवती पृथ्वी फिरते, हे त्रिकाल सत्य आहे. याच्यामध्ये कोणीही बदल करू शकणार नाही. हिचा साधा वर्तमान काळ असेल आणि जर एखादं क्रियापदच दिलेलं नसेल तर ते साध्या वर्तमान काळात असते. आपला नियमच सांगतोय, पहिला नियम काय सांगतोय की क्रियापद जरी दिलेलं नसेल तरी ते साध्या वर्तमान काळातच येणार आहे. त्यामुळं आता ते प्रश्नपत्रिकेत तुम्हाला जो प्रश्न विचारलेला होता त्यामध्ये दिलेले उत्तर, हे जे पर्यायाचे उत्तर क्रमांक होते यामध्ये दिलेले पर्याय क्रमांक सुद्धा आपल्याला पडताळून पाहणे आवश्यक ठरते. कारण व्याकरणाच्या नियमानुसार प्रत्येक स्थितीनुसार काही ना काही त्यामध्ये थोडाफार बदल होत असतात. आता हे पुढचं तिसरं जे आपण पाहू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आता पहा पुढे जाऊया. भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपात साध्या वर्तमान काळ दर्शवतात, त्याला ऐतिहासिक वर्तमान असे म्हणतात. म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना, ऐतिहासिक घटना ज्या असतात त्या घडून गेलेल्या असतात, पण आपण सांगताना काय म्हणतो, ती आत्ता घटना घडली, जसं काय आपल्यासोबत घडली, आपल्या समोर घडली, असं त्याचं वर्गीकरण करतो. जसं पहा, महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात. नाटक जर घ्यायचं असेल तर महाराजांना काय केलं, तलवार उपसली आणि शत्रूवर हल्ला केला. हे भूतकाळातलं समजा जे काही भूतकाळातलं वर्गीकरण असेल ते आपण नाटकी स्वरूपामध्ये, नाटकाच्या प्रकारामध्ये मांडताना काय करतो, ती सत्य घटना आपल्या समोर सध्या घडत आहे असं आपल्या पुढे वर्गीकरण करतो. मग महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात, साध्या वर्तमान काळामध्ये तिला वापरतो. मग ही झाली ऐतिहासिक वर्तमानाची कामगिरी, ऐतिहासिक वर्तमान असे त्याला म्हणतो. दुसरं वाक्य पहा, गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. आता नाटक आहे आपल्या समोर सादर व्हायलेलं, ऐतिहासिक स्वरूपातलं नाटक आहे. जसं गांधीजींनी मरते वेळेस सांगितलं हे राम आणि प्राण सोडले. मग हे आता आपल्याला आपल्या डोळ्यावर बिंबवायचं आहे, आपल्या मनासमोर त्याची सादरीकरण करतायत, आपल्या पुढे काहीतरी प्रतिकृती आहे नाटकामध्ये. मग त्यावेळेस हे सर्व काळाचं वर्गीकरण जे असेल हे
साध्या वर्तमान काळामध्ये असते आणि याला ऐतिहासिक वर्तमान काळ असं म्हटलं जाते. तिसरं पहा, भविष्य काळात लगेच घडणारी घटना किंवा म्हणजे भविष्य काळात लगेच घडणारी क्रिया साध्या वर्तमान काळातून साध्या भूतकाळातून दर्शवतात. याला सन्निहित भविष्यकाळ असे म्हणतात. अशी वाक्य शक्यतो आज्ञा व कृती प्रकारची असतात, कारण आज्ञा दिल्यानंतर भविष्य काळात कृती होते. अशा वाक्यातील दुसरे वाक्य वरील दोन्हीपैकी कोणत्याही काळात असू शकते. आता पहा, हे वाक्य दिलेली जी असतील, भविष्यात लगेच घडणारी क्रिया साध्या वर्तमान काळातही असते म्हणते किंवा साध्या भूतकाळातही असेल, याला सन्निहित भविष्य काळ असे म्हणतात. अशी वाक्य शक्यतो आज्ञा व कृती प्रकारची असतात, कारण आज्ञा दिल्यानंतर भविष्य काळात कृती होते आणि अशी कृती दुसरे वाक्य दोन्हीपैकी कोणत्याही काळात राहू शकते म्हणते. या वाक्याचा काळ स्पष्टपणे सन्निहित भविष्यकाळ असा सांगायला पाहिजे. परंतु पहा, इथं आता तुम्ही जे प्रश्न मांडला होता त्यानुसार इथं काय केलंय पहा, PSI 2017 परीक्षेत तुम्ही पुढे व्हा मी आलोच असं जे उत्तर दिलं होतं हे भूतकाळ दिलं होतं. कारण तर त्यांनी पुढे व्हा मी आलोच, आलोच म्हणजे काय, आता आपण म्हणत होतो की आलोच म्हणजे भविष्यकाळ, सन्निहित भविष्यकाळ, येणार आहे बाबा माझ्या मागे, पण आलोच येतोच मी तुमच्या मागं असं सांगितल्यानंतर काय केलं, सन्निहित भूतकाळ असं उत्तर दिलेलं आहे. भविष्यकाळाची क्रिया त्या ठिकाणी कोणतीही नोंदवलेली नाही. आता खाली उदाहरणं दिलेली काही पाहूयात. यामध्ये काय सांगितलंय, आपण मोठ्याने सांगा मी लिहून घेतो. पहा, आपण मोठ्याने सांगा मी लिहून घेतो वर्तमान काळ आहे. पहिल्यांदा आज्ञा आणि कृती, तुम्ही सांगितलं तर मी लिहून घेईल. पहिल्यांदा आज्ञा नंतर कृती. तुम्ही पुढे व्हा मी येतोच वर्तमान काळ, पहिल्यांदा पुढे होण्याची आज्ञा नंतर मी येण्याची कृती, दोन्ही क्रिया एकाच ठिकाणी वर्तमान काळ. तुम्ही पुढे व्हा मी आलोच भूतकाळ. पहा, हे वाक्य दिलंय भूतकाळात, पहिल्यांदा पुढे होण्याची कृती आज्ञा दिली आणि त्यानंतर मी आलोच अशी किंवा मी येण्याची कृती त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. लगतचा भूतकाळ सांगताना साध्या वर्तमान काळाचा वापर करतात, याला सन्निहित भूतकाळ असे म्हणतात. घटना व परिणाम यात परिणाम जर वर्तमान काळात असेल तर त्याच्या लगतचा भूतकाळात घटना दिलेली किंवा घडलेली असते. मग पहा इथं, गुरुजी येतात तोच मुले गायब किंवा गुरुजी आले म्हणतो आपण, पहा गुरुजी आले तोच मुले गायब, पहिल्यांदा घटना घडली नंतर त्याचा परिणाम झाला, म्हणजे गुरुजीच्या येण्यानं मुलं गायब झाली, मुलं कुठेतरी निघून गेली. ती उठते तोच तुम्ही पसार, पहिल्यांदा घटना घडली, पहा ती उठली, उठण्याची घटना घडली, ती आली किंवा ती आली, येण्याची क्रिया घडली, तोच तुम्ही पसार, म्हणजे त्याचा परिणाम त्याच्यानंतर जाणवला, त्याचा परिणाम काय झाला की तुम्ही तिथून पसार झाले. अशा पद्धतीचं हे वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला दिसते. आता हे काळांच्या बाबतीत जे काही उपयोग होते, या उपयोगानुसार सन्निहित वर्तमान, सन्निहित भूतकाळ आणि सन्निहित भविष्यकाळ असे तीनही प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता यानंतरचं पुढचं जे काही असेल त्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळे पण जाणवणार आहे, आणि हे वेगळे पण काय तर पहा, इथं दिलेल्या चालू वर्तमान काळाचं उदाहरण दिलंय आणि इथं सांगितलंय एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. क्रिया चालू आहे, पहा क्रिया चालू आहे आणि ही क्रिया दाखवायची असेल तर आपल्याला काय सांगितलं की चालू क्रिया दाखवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा उपयोग केलेला असतो. पहिलं वाक्य दिलंय, आई स्वयंपाक करते किंवा आई स्वयंपाक करत आहे. आई स्वयंपाक करत आहे, क्रिया चालू आहे. पहा, आई स्वयंपाक करत आहे, क्रिया चालू आहे, क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, ती चालूच आहे, त्याच्यामुळे याला म्हणायचं चालू वर्तमान काळ. बाबा जेवत आहेत, जेवण अजून चालू आहे, पूर्ण झालेलं नाही, त्यामुळं दोन्ही उदाहरणं ही झाली चालू वर्तमान काळाची. त्यामुळं चालू काळामध्ये क्रिया चालू असणार आणि क्रियापदाचं रूप हे वर्तमान काळी असणार आहे दोन्ही प्रकारामध्ये. उदाहरणांवरून लक्षात येईल चालू वर्तमान काळ. आता यानंतर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की चालू वर्तमान काळाच्या बाबतीत जे काही क्रिया घडणाऱ्या आहेत ह्या चालू स्वरूपात असतील, त्या सातत्याने चालू असतील, त्या क्रिया पूर्ण होण्याच्या कुठल्याही संकेत त्या ठिकाणी वाक्यात दिलेला नसतो. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की दिलेली कृती ही त्या प्रकारानुसार आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता आहे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय पहा, पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झाल्याचं संकेत दिलेला असतो. आता क्रिया पूर्ण झाल्याचे संकेत काय असते पहा, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. नुकतीच पूर्ण झालेली क्रिया म्हणजे नेमकीच पूर्ण झालेली क्रिया.
असं जर दाखवायचं असेल तर हे काळ वापरतात, पूर्ण वर्तमान काळ. पहा, मुलाने पुस्तक वाचले आहे, नेमकंच वाचलं पुस्तक मुलांना, आणि क्रिया सुद्धा काय झाली, पूर्ण झाली. ताईने निबंध लिहिला आहे, ताईनं निबंध लिहिला म्हणजे काय झालं, ताईचं काम नेमकंच पूर्ण झालेलं आहे. आता पहा रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळामध्ये काय दिले आपल्याला, रीती वर्तमान काळाच्या प्रकारामध्ये आपल्याला लक्षात येईल की रीतीचा काळ, रीती वर्तमान काळ असेल, रीती काळ असेल किंवा रीती भविष्य काळ असेल, यामध्ये आपल्याला वर्गीकरण काय सांगितलेलं असते की क्रिया ही सातत्याने घडणारी आहे, सातत्यपूर्ण क्रिया आहे. मग रीती काळामध्ये हे वर्गीकरण कसं दिलंय पहा, रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती असते. पहा, ती नाचत असते, सारखी नाचते, ती नेहमी नाचते. तो नेहमीच उशिरा उठतो. आता क्रिया नेहमीची आहे, तो दररोज उशिरा उठतो. याचा अर्थ काय व्हायला, दररोज उशिरा उठतो, नेहमीच उशिरा उठतो म्हणजे नियमितपणानं तो उशिराच उठतो. असतो, असते, असतात या शब्दांबरोबरच नेहमी, सतत हे शब्द सुद्धा रीती वर्तमान काळ दर्शवतात. परंतु त्रिकाल सत्य मात्र नेहमी साध्या वर्तमान काळात असते. पहा, इथं आलेलं वाक्य महत्वाचं आहे. त्रिकाल सत्य जे काही असते, त्रिकाल सत्य नेहमी साध्या वर्तमान काळात असते म्हणते. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्रिकाल सत्य आहे, आणि हे कोणत्या काळामध्ये आलेलं आहे, साध्या वर्तमान काळातच येणे अपेक्षित आहे. दुसरं काळ आहे आपल्या पुढे भूतकाळ. भूतकाळामध्ये काय दिलंय वर्णन, की साध्या भूतकाळाचं पहिल्यांदा पाहूया. साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते. पहा, क्रिया कधी घडलेली असते साध्या भूतकाळातली, पूर्वी कधीतरी घडून गेलेली क्रिया असते. मग ही महाराज शौर्याने लढले, उदाहरणे पहा, महाराज शौर्याने लढले, कधीतरी घडून गेलेली भूतकाळातली क्रिया. शिवाजी महाराज असतील किंवा इतर कोणते महाराज असतील, त्यांनी लढाई केली आणि ते शौर्याने लढले. तिने गृहपाठ केला, तिने गृहपाठ केला, या वाक्यातून काय दाखवले, क्रिया पूर्वी घडून गेली. तो शाळेत गेला, क्रिया जाण्याची आधीच झालेली आहे, शाळेत जाण्याची क्रिया या ठिकाणी घडून गेलेली आहे. या प्रकारचं वर्गीकरण इथं साध्या भूतकाळामध्ये आहे. जर तरच्या वाक्यातून संकेतार्थ संभव व्यक्त करण्यासाठी सुद्धा साधा भूतकाळ वापर केला जातो. जर तर पहा, संकेत असेल, जर तो आला तर ठीक. जर तर, जर तो आला तर ठीक, संकेतार्थ म्हणजे जर तर या दोन शब्दांनी हे वाक्य जोडलेलं आहे, जर आणि तर. जर आला तर ठीक, जर तो आला तर मी येईल, जर त्याने अभ्यास केला तर तो पास होईल. हे वाक्य जे काय असतील, हे वाक्य कशाची असतील, संकेतार्थक वाक्य जे असतील. म्हणून याच्यातून संभव व्यक्त करण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर केला असतो. तू सांगितले तर बरे, पहा, जर तू सांगितले तर बरे, म्हणजे आपल्याला असंही त्याचं वाचन किंवा अर्थ कळून घेता येईल. तिसऱ्यामध्ये काय दिलंय पहा, वर्तमान काळातील चालू क्रिया संपण्याच्या बेतात असताना ती साध्या भूतकाळाने दर्शवितात, ती साध्या भूतकाळाने दर्शवितात. चालू क्रिया दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरला जातो. खालील वाक्यातील क्रियापद साध्या भूतकाळात आहे, परंतु घटना मात्र वर्तमान काळ, चालू वर्तमान काळातील आहे. पहा, क्रियापद साध्या भूतकाळात आहे, पण क्रिया कोणत्या काळात आहे, चालू वर्तमान काळात. ती पहा बस आली, उदाहरण दिलंय, ती पहा बस आली. क्रियापद चालू वर्तमान काळातला आहे, म्हणजे घटना कोणती आहे, चालू वर्तमान काळातली, आणि क्रियापद साध्या भूतकाळातला आहे, आली. पहा, ती पहा बस आली, म्हणजे येत आहे बस, अजून आली का, पूर्ण नाही, येत आहे. ती तिची क्रिया चालू वर्तमान काळातील आहे, ती क्रिया चालू काळातील आहे. येत आहे बस, आलेली नाही. ते पहा गुरुजी गेले, अजून गेले का, नाही, जात आहेत, दिसायलेत आम्हाला समोर चाललेले, म्हणजे क्रिया अजूनही चालू काळातील आहे, ती क्रिया दिसत आहे, म्हणजे घडत आहे. आपल्याला त्या क्रिया पूर्ण झाल्या असं म्हणता येत नाही. त्यानंतर निसंशय भूतकाळातून एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार हे दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. भविष्यकाळात खात्रीने होणारी क्रिया पहा, गृहपाठ पूर्ण कर, नाहीतर शिक्षा झालीच म्हणून समज. पहिलं आहे अट गृहपाठ पूर्ण करण्याची, नाहीतर काय त्याचा परिणाम, शिक्षा. जर गृहपाठ पूर्ण केला नाही तर काय होईल, शिक्षा होईल, असं सांगितलेलं आहे. पहिल्या वाक्यात काय दिलं, अट सांगितली. पहिल्या वाक्यामध्ये अट की गृहपाठ केलाच पाहिजे, आणि दुसऱ्या वाक्यात त्याचा परिणाम दिला, नाही जर केला तर शिक्षा होणार, म्हणजे होणार, 100% शिक्षा होणार. असं जे काही वर्गीकरण केलेलं आहे, जे विश्लेषण केलेलं आहे, ते झालं अट आणि त्याचा परिणाम. या दोन्ही प्रकारातून हे आपल्याला सांगता येईल. पुढे दिलेले वाक्य पाहूया.
तुझे वर्तन सुधार, नाहीतर नोकरी गेलीच म्हणून समज. पहिलं अट आहे. काय अट आहे आपली? की तुझं वर्तन सुधारलं पाहिजे, आणि नाही सुधारलं तर नोकरी जाईल, त्याचा परिणाम. पहिलं जे अपूर्ण वाक्य आहे, तुझे वर्तन सुधार, अर्ध वाक्य स्वल्पविरामाच्या पूर्वीचं, तुझे वर्तन सुधार, हे झाली अट. नाहीतर नोकरी गेली म्हणून समज, हा झाला त्याचा परिणाम. मग ही निसंशय भूतकाळातून एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार असेल तर हे दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. हे झालं साध्या भूतकाळाचा उपयोग. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल साधा भूतकाळ. त्यानंतर पुढची स्लाइड पाहूया. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिलेलं काही वर्गीकरण असेल, त्या वर्गीकरणानुसार आपण पुढे जाऊया. म्हणजे आता जी काही वर्तमान काळाची साध्या भूतकाळाची उदाहरणे आपण पाहिली, त्यालाच अनुसरून आता ही उदाहरणे असतील. पहा, साधा भूतकाळ झाला, त्याच्यानंतर चालू अपूर्ण भूतकाळ. चालू अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळात आता चालू आहे क्रिया चालू आहे म्हणजे ती अपूर्ण आहे, क्रिया पूर्ण झालेली नाही. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. भूतकाळात चालू होती क्रिया, पहा, ती पूर्ण झालेली नव्हती. आई स्वयंपाक करत होती. पहा, आधीचं वाक्य पाहिलं, आई स्वयंपाक करत आहे, हे साध्या किंवा चालू वर्तमान काळात होतं. चालू अपूर्ण वर्तमान काळामध्ये आई स्वयंपाक करत आहे हे वाक्य पाहिलं होतं. बाबा जेवत आहेत हे वाक्य पाहिलं होतं, ते चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळामध्ये होतं. आता ही क्रिया घडून गेली. होती या शब्दाने आपल्याला कळलं क्रियापदाने की क्रिया घडलेली आहे. मग आई स्वयंपाक करत होती हे झालं चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण. तो वाचत होता, क्रिया वाचण्याची सुरूच होती, पूर्ण झाली होती का? नाही, पण क्रिया भूतकाळात होती, वाचत होता, म्हणून ही सुद्धा अपूर्ण भूतकाळाची उदाहरणे सांगता येतील. पूर्ण भूतकाळ पाहता, भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. म्हणजे कोणता? पूर्ण भूतकाळ. त्याने निबंध लिहिला होता. पहा, क्रिया पूर्ण झाली, लिहिला होता. लिहिणं अजून चालू आहे किंवा लिहायचं राहिला असं नाही, तर लिहून पूर्ण झाला होता, म्हणून हे झालं पूर्ण भूतकाळ. ती जेवली होती, पूर्ण भूतकाळ. आता रीती भूतकाळाची उदाहरणं पाहूया. रीती भूतकाळाच्या वाक्यामध्ये काय दिलंय? भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. अशा क्रियापदाच्या शेवटी ई प्रत्यय असतो. म्हणजे पहा, ई प्रत्यय. मी नदीकाठी खेळत असे, नदीकाठी खेळत असे. तो खोटे बोलत असे, शेवटी क्रियापदाच्या. मला भूतांची भीती वाटायची, मी लहानपणी शेतात जाई. चारही वाक्य जे दिली आहेत, घटनेची पुनरावृत्ती. मी नदीकाठी खेळत असे म्हणजे कधी कधी खेळायचं का नाही, तर नेहमीच खेळत असे. तो खोटे बोलत असे नेहमी. मी लहानपणी शेतात जात असो, लहान जेव्हा होता तेव्हा रोज शेतात जायचा. मला भूतांची भीती वाटायची. अजूनही वाटते का माहित नाही, पण मला भूताची भीती तेव्हा वाटायची. भूतकाळामध्ये ते वाक्य दिलेलं आहे. मग हे झालं रीती भूतकाळ. त्यानंतर भविष्यकाळ. आता तिसरा प्रकार भविष्यकाळामध्ये साधा भविष्यकाळ. भविष्यात घडणारी क्रिया दाखवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन. पहा, भविष्यकाळात घडणारी क्रिया पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईल म्हणजे भविष्यामध्ये घडणाऱ्या क्रियांचं वर्णन साध्या भविष्यकाळामध्ये केलेलं आहे. संकेत दर्शक वाक्यातून साधा भविष्यकाळ दर्शवतो. म्हणते जर तू येशील तर मी मदत करीन. पहा, जर तू येशील तर मी मदत करीन म्हणजे यातूनही काय सांगितलं? जे काय आपलं भविष्यकाळाचं वर्गीकरण असेल, साध्या भविष्यकाळाचं वर्गीकरण या वाक्यात केलेलं आढळून येते. म्हणजे जर तू आलास तरच मी मदत करणार किंवा मदत भविष्यामध्ये करेल, असं त्या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे. हे दिलेले वाक्य जर असतील म्हणजे एकमेकांना अवलंबून असतील, एकमेकांच्या स्वरूपानुसार सुद्धा हे वर्गीकृत करणं आपलं महत्वपूर्ण ठरणारे आहे. त्यानंतर इतर काही वाक्य पाहूया. अंदाज व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. अंदाज व्यक्त करायचा असेल, आता पहा, आई घरात असेल, हा झाला अंदाज. माहित नाही आहे की नाही, पण अंदाज व्यक्त केला. आई घरातच असेल, बाबा कुठं जाणार आहे. बाबा झोपले असतील बाबा. अशक्यता दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. म्हणजे अशक्यता दर्शवायची आहे. अशक्यता म्हणजे काय? जी गोष्ट शक्य होऊ शकत नाही अशी. सर्वच नापास कसे असतील? पहा, सगळ्याचे सगळे नापास होतील का? नाही, काही तर एक दोन तर पास होतील की नाही त्याच्यातले, काहीतरी पास होतील, सगळेच नापास होणार नाहीत. सगळेच कसे बुडतील? काहीतरी वाचतील बा, एक दोन जण तरी. जहाज जर समजा काही झालं तर एखादा जण वाचू शकतो, सगळेच्या सगळे तर जाणार नाहीत. त्याच्यानंतर पहा, संभाव सूचक भविष्यकाळ दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. संभाव सूचक म्हणजे अंदाज घ्यायचा. आज पाऊस पडेल,
आभाळ वगैरे आले की आपण म्हणतो पाऊस पडेल का बाबा, पडेल, आभाळ तर दिसायला लागलं. म्हणजे संभव सूचक, संभाव्यता दाखवायची असेल, संभाव्यता दाखवायची असेल तर असं वर्गीकरण केलेलं असते. आणि हे साध्या भविष्यकाळामध्ये वर्गीकरण केलेलं दिसते. चालू भविष्यकाळ पहा, एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. भविष्यात चालू असेल, भविष्यकाळात चालू असेल, ती खेळत असेल, तो बोलत असेल, पहा तो भविष्यकाळात खेळत असेल, भविष्यकाळात बोलत असेल, असं इथे या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. मग भविष्यात घडलेली घटना दर्शवण्याची असेल तर साधा चालू भविष्यकाळ दाखवतात. म्हणते त्याने पुस्तक वाचलं असेल, पहा त्याने पुस्तक वाचले असेल, पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे, पुस्तक वाचून पूर्ण केलेलं असेल. त्यानंतर ती नाचली असेल, नाचून तिचं झालेलं असेल पूर्ण. सॉरी, यातला आपला चालू भविष्यकाळ राहिला. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात, म्हणजे चालू काळ. मग चालू भविष्य काळामध्ये ती खेळत असेल, तो बोलत असेल, म्हणजे क्रिया पूर्ण झालेल्या नाही, चालूच क्रिया आहेत आणि भविष्यामध्ये घडणाऱ्या या क्रिया असतील. आता पाहूया पूर्ण भविष्यकाळ. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. मग त्याने पुस्तक वाचले असेल, वाचून पूर्ण झालेलं असेल. त्यानंतर तो बोलत असेल, पहा ती नाचली असेल, क्रिया पूर्ण झालेली असेल, ती नाचली असेल. चालू भविष्य काळातून काल्पनिक चालू वर्तमान काळाचा सुद्धा निर्देश होतो. आता पहा, चालू काल्पनिक वर्तमान काळाचा सुद्धा इथं काय झाला तर ते निर्देश केला जातो. म्हणते चालू भविष्य काळातून काल्पनिक चालू वर्तमान काळाचा सुद्धा निर्देश केला जातो किंवा होतो. आई स्वयंपाक करत असेल, पहा आई स्वयंपाक करत असेल, हे वाक्य भविष्यातलं आहे प्लस वर्तमान काळातलं असेल. कसं वर्तमान काळातलं, तर आई स्वयंपाक करत असेल संभाव्य सूचक आहे, पहा संभव आहे. आई घरात स्वयंपाक करत असेल म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही, या ठिकाणी क्रिया अपूर्ण आहे. मग ही अपूर्ण क्रिया वर्तमान काळात सुद्धा असू शकते. म्हणून दिलेल्या ज्या काही क्रिया असतील काल्पनिक, म्हणजे अंदाज घेऊन सांगितलेला, आई स्वयंपाक करत असेल, माहित नाही खरोखर करायली का नाही घरामध्ये, पण असेल असं त्यांना एक अंदाज वर्तवलेला आहे. मग हा भविष्य प्लस चालू वर्तमान काळ असा दोन्ही प्रकारामध्ये वर्गीकृत करता येऊ शकतो. परंतु तसंच पूर्ण भविष्य काळातून भूतकाळाचा निर्देश होतो. म्हणजे पहा पूर्ण भूतकाळाचा भविष्य काळातून पूर्ण भूतकाळाचा निर्देश होतो. आईने स्वयंपाक केला असेल, पहा इथं दोन वाक्य, पहिलं होतं आई स्वयंपाक करत असेल आणि आता दिलेलं आहे आईने स्वयंपाक केला असेल, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. दोन्हीही वाक्य या ठिकाणी आपल्याला वर्तमान आणि भविष्य आणि भूतकाळ अशा स्वरूपामध्ये सांगता येतील. रीती वर्तमान काळाच्या, रीती काळाच्या मध्ये रीती भविष्य काळामध्ये, भविष्य काळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. म्हणजे भविष्य काळामध्ये नेहमी घडणारी क्रिया असेल तर रीती भविष्य काळामध्ये येईल. ती नाचत जाईल, मी वाचत जाईल, दोन्ही क्रिया भविष्यामध्ये सतत घडणाऱ्या आहेत, म्हणून या रीती भविष्य काळाने दर्शवलेल्या आहे. हा झाला रीती भविष्य काळ. म्हणजे रीती काळामध्ये कुठलीही क्रिया असो, रीती भविष्य काळ असेल, रीती वर्तमान काळ असेल, रीती भूतकाळ असेल, यामधल्या क्रिया ह्या सातत्याने घडणाऱ्या असतील आणि या क्रिया सातत्यपूर्ण घडत असल्यामुळं यांना आपण रीती काळ असे म्हणतो. क्रियापदाचे अर्थ पाहता, क्रियापदाचे अर्थ म्हणजे काय हे महत्वाचं आहे. क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला क्रियापदाचे प्रकाराचं सुद्धा वर्गीकरण करता येते. आता क्रियापदाचे प्रकार आपण पाहिले की जसं वर्तमान काळातलं क्रियापद, भूतकाळातली क्रियापद, त्याच्यानंतर आधी काही पाहिली संयुक्त क्रियापद, याप्रमाणेच आता हे आहेत क्रियापदाचे अर्थ. मग हे क्रियापदाचे 4 अर्थ पडतात आणि या 4 अर्थावरून क्रियापदाची रचना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करून सांगता येईल. मग हे जे काही आपल्या समोर दिलेली असतील, म्हणजे मांडलेली जी काही 4 अर्थ आहेत, या 4 अर्थानुसारच क्रियापदाचे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. क्रियापदाचे भावार्थ यामधून आपल्याला सांगायचे, म्हणजे क्रिया आपल्याला कोणत्या पद्धतीने करायला लावणार आहे हे सुद्धा कळते. त्यामध्ये पहा, पहिलं आहे स्वार्थ. स्वार्थ म्हणजे काय, क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल. पहा पहिलंच वाक्य दिलंय स्वार्थमध्ये, क्रियापदावरून फक्त आणि फक्त काळाचा बोध होत असेल, म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. फक्त काय कळायला त्याचं, क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्याला स्वार्थी
क्रियापद असे म्हणतात. आता हे स्वार्थी क्रियापदाचं काय आहे पहा. स्वार्थी क्रियापद हे फक्त काळ दर्शवते आणि त्याचा मूळ अर्थ समजतो. विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य असते. स्वार्थी वाक्यात धातूला शक्यतो तो, ती, ता, तो, ती, ते, ला, लो, ली, ले, इल पैकी प्रत्यय असतो. आता पहा, प्रत्यय असतो म्हणजे या वाक्याच्या शेवटी इथं काय दिलंय, तो पाणी भरतो. पहा, क्रियापदाला प्रत्यय लागला तो. तो पाणी भरतो. काळाचा बोध व्हायला तो पाणी भरतो म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य असू शकते. तिने अभ्यास केला, केला म्हणजे भूतकाळातलं वाक्य असू शकते. मुले चेंडू खेळतात, खेळतात म्हणजे सध्या खेळत आहे किंवा खेळले असतील, काहीतरी त्याचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. काळाचा बोध होत आहे, कोणत्या काळात तरी वाक्य आहे आणि त्याचा फक्त काय करतो, मूळ अर्थ कळतोय. की मूळ अर्थ काय, पाणी भरण्याची क्रिया कळते. दुसऱ्या वाक्यात अभ्यास केल्याची क्रिया कळते. तिसऱ्या वाक्यात चेंडू खेळण्याची क्रिया कळते. म्हणजे त्याचा क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. त्यांची ओळख काय, तर त्यांच्या शेवटी क्रियापदाला काय येते, ते तो, ती, ता, तो, ती, ते, लालो, लिले आणि इल अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी जोडले असते. मग भरतो मध्ये तो, केला मध्ये ला आणि खेळतात मध्ये त. त्यानंतर पहा आज्ञार्थ. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदन आज्ञा यांचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. आज्ञार्थी क्रियापद, क्रियापदाच्या रूपावर आज्ञा कळली पाहिजे, विनंती कळली पाहिजे, प्रार्थना कळली पाहिजे, सल्ला आहे का किंवा उपदेश आहे का, मागणी केली का कोण आपल्याकडे कशाची, साधी आज्ञा, सौम्य आज्ञा आहे का, अनुमोदन आहे का, हे सर्व ज्या क्रियापदाच्या अर्थावरून कळते त्या क्रियापदाच्या अर्थाला म्हणायचं आज्ञार्थ. मग हे आज्ञार्थ ओळखत असताना आपल्याला या आज्ञार्थी धातूला काय जोडलेलं असते, शक्यतो अ, आ, उ, ए असे प्रत्यय जोडलेले असतात. स्वार्थीमध्ये आपण जसं पाहिलं तो, ती, लालो, लिले हे जे तसं इथं आज्ञार्थामध्ये सुद्धा काय आहे, अ, आ, उ, ए असे प्रत्यय जोडलेले असतात. मग हे जोडलेले प्रत्यय काय दर्शवतात आपल्याला पाहता, बस, बसा, बसू हे उदाहरण दिलेत पहा. बस यामध्ये अ ची छटा आहे, बसा आ आहे आणि बसू उ आहे. दिलेल्या उदाहरणानुसार आता वाक्य पाहूया. रामू पाणी आण. पहा, एक आज्ञा आहे. रामूला काय सांगितलंय, पाणी आणायला सांगितलंय. रामू पाणी आण ही आज्ञा आहे. दुसरं वाक्य, गुरुजी एवढे काम करा, विनंती, आमचं एवढं काम करा बाबा, विनंती आहे. देवा मला पास कर, प्रार्थना आहे, देवाकडे प्रार्थना करायला, देवा मला पास कर. सुखी राहा, पहा चौथं वाक्य, सुखी राहा, आशीर्वाद दिला कोणतरी. नेहमी खरे बोला, उपदेश केला, खरे बोलण्याचं सांगितलेलं आहे. औषध वेळेवर घ्या, सल्ला, डॉक्टर काय सांगतात, औषध वेळेवर घ्या हा सल्ला दिलाय. मला तुमची गाडी द्या, मागणी, कुठेतरी जाऊन यायचं असेल, काहीतरी काम असेल, गाडी द्या म्हणतोय म्हणजे मागणी केली. एवढा लाडू खा पाहू, सौम्य आज्ञा, एवढा लाडू खा पाहू बरोबर आहे, सौम्य आज्ञा आहे. मी आत येऊ, अनुमोदन आज्ञा, विनंती करतोय, विचारतोय मी आत येऊ का, म्हणजे दिलेल्या वाक्याच्या ज्या काही क्रियापदावरून आहे ती आपल्याला काही ना काहीतरी सांगत आहेत. जसं इथं पहिल्या वाक्यात आज्ञा, दुसऱ्या वाक्यामध्ये प्रार्थना, तिसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये आज्ञा, दुसऱ्यामध्ये विनंती, तिसऱ्यामध्ये प्रार्थना, चौथ्यामध्ये आशीर्वाद, पाचव्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला की उपदेश केलाय, सहाव्यामध्ये सल्ला, सातव्यामध्ये मागणी केली, आठव्यामध्ये सौम्य आज्ञा दिली आणि नवव्या वाक्यामध्ये अनुमोदन आज्ञा दिलेली आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आज्ञार्थ जे असेल हे विनंती, सूचना, उपदेश, मागणी, सल्ला यासाठी असणार आहे. प्रार्थना करायची असेल, एखाद्याला विनवणी करायची असेल तर आपल्या पुढे असणारे जी काही क्रियापद असतील हे त्याला विनंती करणारे असले पाहिजे. म्हणजे या प्रकारच्या वर्गीकरणातून आपल्याला जी काही क्रिया दाखवायची आहे त्या क्रियापदाचा जो काही अर्थ दाखवायचा आहे तो आहे आज्ञार्थ. पहिला आहे स्वार्थ. स्वार्थामध्ये आपण काय पाहिलं, फक्त आणि फक्त क्रियादर्शक शब्द, त्यामध्ये फक्त काळाचा बोध दाखवणारे शब्द आपण पाहिले. आणि आता इथं पाहतोय आपण की दिलेल्या काळानुसार याचं वर्गीकरण सुद्धा आपल्याला केलेलं आहे. आज्ञार्थामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा विद्यार्थ. विद्यार्थ म्हणजे काय ते पाहूया. विद्यार्थ्यामध्ये काय दिलंय की
जर आपल्याला एखाद्या क्रियापदाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, आता पहा इथं इथे सुद्धा विनंती आलेला आहे शब्द, या विनंतीवरून गोंधळून जायचं नाही. म्हणजे आपल्याला दिलेल्या आधीच्या आज्ञार्थामधली विनंती वेगळी आणि हे वेगळी. इथं पहा, विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता यात व्यक्त करणारी क्रियापदे विंद्यर्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते अशी वाक्य शक्यतो सर्वांना लागू पडणारी विधाने असतात व धातूला वा वि वे प्रत्यय असतात. विंद्यर्थी वाक्याला इच्छार्थक वाक्य असे सुद्धा म्हणतात. पहा इथं काय सांगितलंय, इच्छा, शक्यता, तर्क, कर्तव्य, योग्यता आणि विनंती व्यक्त करणारी क्रियापदे ही कशामध्ये असतील, विंद्यर्थी. आज्ञा असली पाहिजे पण त्या आज्ञेला बंधन नसते, म्हणजे आज्ञेसारखं इथं जबरदस्ती असते का केलंच पाहिजे असं बंधन नाही. शक्यतो सर्वांना लागू पडणारी विधाने असतात. धातूला आता इथं कोणते प्रत्यय असतात पहा, वा वि वे. आता हे वाविवे जर प्रत्यय असतील तर ही विंद्यर्थी क्रियापदे असतील, विंद्यर्थी वाक्याची उदाहरणे, विंद्यर्थी स्वरूपातील क्रियापदे असतील. उदाहरण दिले पहिलं, कृपया सहकार्य करावे. काय केली, विनंती केली, सर्वांनी सहकार्य करा. मी सुद्धा तुम्हाला म्हणतो, मध्ये मध्ये जर कोणाचा आवाज येत असेल, कृपया माईक बंद करा, कृपया माईक तुमचा म्यूट करा, विनंती. दुसरं वाक्य आहे, आज पाऊस पडावा. शक्यता सांगितली, पाऊस पडावा, पाऊस पडेल, शक्यता वर्तवलेली आहे. तिसरं वाक्य, मला चांगले गुण मिळावे. इच्छा, कोणाला वाटत नाही चांगले गुण मिळावे, आज मलाही वाटते चांगले गुण मिळावे, माझे विद्यार्थी पास व्हावे, तुम्हालाही वाटते माझे विद्यार्थी पास व्हावे, मला सुद्धा चांगले गुण मिळावे, मला नोकरी मिळावी, प्रत्येकाला वाटत असते, म्हणून हे झाली इच्छा. त्यानंतर ती बहुधा शाळेत असावी. तर्क, अंदाज बांधला, ती शाळेतच असाल, अजून काय शाळा सुटली नाही. थोरांची आज्ञा पाळावी. कर्तव्य, मोठ्या माणसाची आज्ञा पाळणं आपलं काम आहे, त्यांचे सांगितलेले शब्द आपल्याला महत्वपूर्णच असणार आहेत. या पदासाठी बी ए उत्तीर्ण असावे. योग्यता, बी ए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. समजा एखाद्या पदाची आपण पात्रता धारण करणे आवश्यक आहे, म्हणून इथं दिलंय योग्यता. मग विद्यार्थी क्रियापदाची जे काही वर्णन केलं होतं, वाविवे, पहा इथं वाविवे असं आपल्याला प्रत्यय, करावे मध्ये वे, मिळावे तर वेच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर पाळावी, विवी, पाडावा, पडावा, असावी, असावे, वा विवे हे प्रत्यय त्या ठिकाणी आपल्याला जोडलेले आहे. पुढील वाक्य संकेतार्थ. पुढील क्रियापदाचा जो अर्थ आहे तो आहे संकेतार्थ. वाक्यातील क्रियापदावरून जर तर असा अर्थबोध असेल तर अशा क्रियापदास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. असे वाक्य जोडण्यासाठी सामान्यपणे जर तर म्हणजे की सारख्या उभयन्वी अव्ययांचा वापर केला जातो. म्हणते पहा, जर तर की असे उभयन्वी अव्यय या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे जर तर न दिलेली जी वाक्य असतील, आता या वाक्यांचं महत्व काय आहे पहा, की जर तर न दाखवायची जी वाक्य आहे ती वाक्य आपल्याला दिलेल्या प्रकारानुसार मांडणी करताना आठ व परिणाम, जर तर म्हणजे काय, आठ व परिणाम या स्वरूपामध्ये ही रचना असणार आहे. आणि ही रचना दिलेल्या संकेतार्थानुसार असेल. संकेतार्थी म्हणजेच काय, तर जर तर असं झालं तर तसं होईल असं जे वर्गीकरण असते त्याला म्हणायचं संकेतार्थी क्रियापदे. पहिलं वाक्य पहा, जर अभ्यास केला तर यश मिळेल. अभ्यासच नाही केला तर पास होईल का कोणी, नाही होणार. म्हणून जर या शब्दाने तर हे तरची कृती जोडलेली आहे. म्हणजे जर आणि तर हे संकेतार्थी म्हणजे एकमेकावर अवलंबून आहे. आता पहा, पहिलं वाक्य जर मी जशाला तसं घेतलं, एक जर अभ्यास केला ही झाली अट, अभ्यास केला मी, काय होईल त्याचं परिणामच इथं समजा तर जोडलत नाही, अभ्यास केला यश मिळेल, काय येईल का त्याचं, यश मिळेल. वाक्याचा कुठेही अर्थबोध होत नाही. म्हणून जर अभ्यास केला तर यश मिळेल म्हणजे पहिल्या वाक्यात अट आणि दुसऱ्या वाक्यात त्याचा परिणाम. दुसरं वाक्य पहा, लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. जर तुम्ही लवकर आलात तर आपण बागेत जाऊ. वाचताना आपण असं समजून घेऊ, लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ, जर लवकर आलात तर बागेत जाऊ. संकेतार्थी, पहिला नंबर आला की पेढे वाटेल. जर पहिला नंबर आला तर पेढे वाटेल, किंवा पहिला नंबर आला की पेढे वाटेल म्हणजे संकेतार्थ. माझा जर पहिला नंबर आला तर मी पेढे वाटेल. हे जे काही वर्गीकरण आहे हे संकेतार्थी क्रियापदाचे भाव दाखवणारे वर्गीकरण आहे. संकेतार्थी वाक्याचा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा कोणताही काळ असू शकतो. जर तू येतोस तर आपण जाऊ, पहा वर्तमान काळात जर तू येत असशील तरच आपण जाऊ. दुसरं, जर तू आला
तर ती पैसे देईल. जर तू येशील तर मी पैसे देईल. येशील, देईल म्हणजे भविष्यामध्ये, आला, देईल हे भूतकाळामध्ये, येतोस, जाऊ वर्तमान काळामध्ये. म्हणजे क्रिया दिलेल्या ज्या काय असतील ह्या त्या संकेतानुसार त्या अर्थानुसार आणि त्यातील जी काही संकेतार्थाची रूपे असतील त्यावरून आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. ही झालं क्रियापदाचे 4 अर्थ. मग क्रियापदाचे 4 अर्थ कोणते कोणते? तर पहिलं होतं स्वार्थ, दुसरं होतं आज्ञार्थ, तिसरं होतं विंध्यर्थ आणि चौथं होतं संकेतार्थ. म्हणजे ही 4ही क्रियापदाची जी काही अर्थछटा आहेत यावरून आपल्याला काळाचा बोध होतो. काहीवरून विनंती, इच्छा, योग्यता, शक्यता हे सर्व समजते आणि काही प्रकारावरून आपल्याला कळते की दिलेली मांडणी ही त्या त्या काळाच्या प्रकारानुसार संकेताने दर्शवलेली आहे. आता पाहूया आख्यात विकार. आख्यात विकार म्हणजे काय? तर क्रियापदालाच आख्यात म्हणतात. कोण्या भाषेमध्ये? संस्कृतमध्ये. दिलेली जी क्रियापदे असतील त्याला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात. क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात. पहिलंच वाक्य दिलंय, क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात. कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार, कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार विविध काळात क्रियापदाचे रूप बदलते. विविध काळात क्रियापदाचे रूप बदलते. त्याचप्रमाणे क्रियापदाच्या अर्थानुसार क्रियापद बदलते. याला आख्यात विकार असे म्हणतात. एकूण आख्यात विकार 7 आहेत. क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात. हे आख्यात म्हणजेच क्रियापदाचाच प्रकार आहे. कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार विविध काळात क्रियापदाचे रूप बदलते. जर लिंग बदललं तर ही क्रियापदाचं रूप बदलते, वचन बदललं तर ही क्रियापदाचं रूप बदलते. पुरुष एकवचनी आहे, अनेकवचनी आहे का, स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे, यावरून सुद्धा काय होते? आपल्याला क्रियापदाचं रूप बदललेलं दिसते. आता त्याचप्रमाणे क्रियापदाच्या अर्थानुसार सुद्धा काय होते? ते क्रियापद बदलते. याला आख्यात विकार असे म्हणतात. एकूण आख्यात किती आहेत असा जर प्रश्न आला तर एकूण आख्यात विकार आहेत आपले 7. मग हे जे दिलेले काही क्रियापदाचे आख्यात विकार आहेत ते पाहूया. पहिला आहे काळ अर्थ, दुसरा रकाना आहे क्रियापदाचे रूप, त्यानंतर आहे आख्याताचे नाव. आता आहे पहिला वर्तमान काळ. वर्तमान काळाचं क्रियापदाचं रूप आहे पळतो. पळतो प्रथम ताख्यात, त्याच्यामध्ये पळतो ताख्यात. आता हे ताख्यात आख्यात काय? तर हे जे आख्याताचं नाव दिलंय, जसं आपण प्रथम द्वितीय काय केलं होतं, ज्या विभक्ती पाहिल्या होत्या त्यानुसार हे सर्व आख्याताचे प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आढळतात. वर्तमान काळी रूप आहे, क्रियापद एकवचनी आहे, पळतो. मग प्रथम आणि त्याचा आख्यात आहे प्रकार ताख्यात. दुसरं भूतकाळ, पळाला. पळाला शेवटी येणारा शब्द ला, पळाला. याच्यामध्ये असणारा पळाला ला, ल अधिक आची छटा, मग हा झाला आख्यात. आ बरोबर पळाला, लाख्यात. रीती भूतकाळ रीती भूतकाळ, पळे. पळेमध्ये पळे. पळेमध्ये ळ अधिक ए किंवा एची, हे ए जे आहे हा संयुक्त स्वर आहे. मग एच काय होते? अ अधिक ई बरोबर झाला हा ए. या प्रकारचं जे काही आपण संयुक्त स्वराच्या वेळी विभाजन पाहिले होतं त्यानुसार ही मांडणी आहे. मग पुढे पुढे दिलेल्या रीती भूतकाळाचं वाक्यामध्ये पळे. पळे म्हणजेच पळे, ए बरोबर अ अधिक ई आणि त्याचा ई आख्यात. भविष्य काळामध्ये पळेल. पळेल, ळेल म्हणजे ई अधिक अ बरोबर ए आला. मग पळेल म्हणजे ळ मध्ये काची छटा आली? मात्रा आली ए ची. मग पळेल यामधला अ अधिक ई ची तिथं सुद्धा रचना आहे आणि हा झाला ई ला आख्यात. आज्ञार्थ आज्ञार्थामध्ये काय दिलंय? पळू. पळू या शब्दामध्ये शेवटी असणारी छटा आहे उ, म्हणून त्याचा आख्यात विकार आहे उ आख्यात. पळू. उच्चार करून हे आख्याताचे प्रकार जे आहेत हे उच्चारानुसार शेवटच्या म्हणजे क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरामध्ये येणारे जे काही उच्चार स्थान आहेत त्यानुसार त्याच्यामध्ये असणारे आ ई उ हे जे काय आपल्याला येतात यावरून हे समजते. त्यानंतर विंध्यार्थी. विंध्यार्थी मध्ये
विद्यार्थीमध्ये पळावा, विद्यार्थीचं वर्गीकरणाच्या शेवटी सांगितलं तर प्रत्यय काय असतो आपला वा, मग शेवटी वा वे वे हे प्रत्यय असतात मध्ये. मग विद्यार्थी पळावा, वा म्हणजेच आख्या, त्याच्यामध्ये आज छटा. संकेतार्थ पळता, पळता, जर पळता तर जिंकला किंवा ता द्वितीयात आख्यात, या प्रकारचं वर्गीकरण या आख्यात प्रकारांमध्ये केलेलं आहे. आख्यात प्रकाराच्या बाबतीत फक्त यामध्ये आख्यात म्हणजे संस्कृत मधून आलेला शब्द आणि एकूण आख्याताचे प्रकार 7. पण रीतीभूत आता इथे विचारते काय, हे जे तक्ता दिलेला आहे पूर्ण तुम्हाला, या तक्त्यातील आधारभूत जी काही माहिती आहे, आधारभूत माहिती म्हणजे कोणती, तर हे आख्यातांचे जे वर्गीकरण केलेलं आहे, पळेल, पळावा, पळू, हे जे काही वर्गीकरण केलेलं आहे, या वर्गीकरणानुसारच हे तुम्हाला आख्यातांची नावं काळानुसार ओळखल्या किंवा ओळखण्यास सांगितली जातात. पुढं काही माहिती दिली ती माहिती पाहूया. क्रियापदातील ई आख्यात, उ आख्यात आणि इल आख्यात यांचे मूळ संस्कृतातील आख्यात प्रत्ययापासूनच आले असल्याने त्यात तिन्ही लिंगी समान गुणधर्म आढळतो. पहा, हे संस्कृतातून झाले कोणते, ई उ आणि ई. ई आख्यात, उ आख्यात आणि इल आख्यात हे संस्कृत मधून जशाला तसे आले, त्याच्यामुळे यांच्या तिन्ही लिंगी समान गुणधर्म आढळतो. याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. खालील क्रियापदे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत नाहीत. मग कोणती बदलत नाहीत, तो, ती, ते, जाईल, तो, ती, ते, घेऊ, तो, ती, ते, जाईल, हे तिन्ही रूपामध्ये सारखीच असते. तिन्ही रूप म्हणजे कोणती, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ, या सर्व काळांच्या प्रकारांमध्ये ही रूप सारखी आणि सारखीच असणार आहेत. म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून जी काही आपल्याला आख्यातांचे प्रत्यय आहेत, हे आख्याताचे प्रत्यय 7 आणि आख्याताच्या प्रत्ययानुसार आपल्याला त्यांची विभागणी सुद्धा करता येणं आवश्यक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपलं जे काही होतं क्रियापद, हा क्रियापदाचा शब्द जातीचा प्रकार या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आपण पाहूया आता पुढील क्रियापदाच्या प्रकारानुसार मांडणी. पुढचं जे शब्दयोगी आपलं जे काही शब्द जाती आहे ती आहे क्रिया विशेषण अव्यय. आता क्रिया विशेषण अव्यय बद्दल माहिती घेत असताना आपण विशेषण म्हणजे काय ते पाहिलं होतं सुरुवातीला, आणि विशेषण म्हणजे काय, तर क्रियेबद्दल न सांगता एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, असं आपण त्याचं वर्गीकरण केलं होतं. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. पण इथं क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय, पहा, अव्यय म्हणजे आपण पाहिलं की विकारी शब्द ज्याच्यामध्ये बदल होऊ शकतात किंवा बदल होऊ शकत नाही. विकारी, सव्यय, अव्यय हे सुद्धा वर्गीकरण आपण या ठिकाणी पूर्वीच केलेलं आहे. आता क्रिया विशेषण बद्दल पहा, क्रिया विशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. मग हे क्रिया विशेषण अव्यय जे काही आहे हे बदलणाऱ्या शब्दजातीमध्ये नाही. जे शब्दजाती आपण आता सुरू करत आहोत, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय, हे चार जे काय क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवळ प्रयोगी, चारही शब्दजाती अविकारी आहेत. अविकारी म्हणजे यामध्ये बदल होत नाही. पहिल्या ज्या काही होत्या त्या सर्वच्या सर्व नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या बदलणाऱ्या होत्या, त्या बदलू शकत होत्या. पण आता या ज्या इथून पुढच्या चालू होणाऱ्या ज्या काही शब्दजाती आहेत ह्या एकमेकांमध्ये बदल होऊ शकत नाही किंवा यांच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाहीत. क्रिया विशेषणाची लक्षणे काय सांगितलीत पहा. क्रिया विशेषणे ही क्रियेची विशेषणे असून क्रिया विशेषणे ही क्रियेची विशेषणे असून ती क्रियेसंबंधी माहिती सांगतात. आता पहा, विशेषण ही नामाबद्दल माहिती सांगत होती विशेष, पण इथं क्रिया विशेषणे कोणाबद्दल सांगत आहेत, क्रियेविषयी माहिती सांगत आहेत. क्रियेविषयी म्हणजे क्रियापदाविषयी माहिती सांगत आहेत. क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी, किती वेळा, किती प्रमाणात घडली, याची जी काही माहिती असेल, क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, याची माहिती क्रिया विशेषणातून मिळते. काही क्रिया विशेषणे विकारी तर काही अविकारी असतात. पहा, आता ह्याच्यात हे दोन प्रकार आहेत, म्हणजे काही विकारी हातात, काही अविकारी हातात. म्हणजे काही बदलू शकते तर काही बदलू शकत नाहीत. नाम, सर्वनाम, नामे, सर्वनामे, विशेषणे, अव्यय यांना प्रत्यय जोडून क्रिया विशेषणाप्रमाणे वापरता येतात. आता जर यांना जर प्रत्यय जोडले कोणत्याला, नामाला, सर्वनामाला आणि विशेषणाला, त्यानंतर अव्ययांना, तर हे क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे वापरले जातात. आता खाली दिलेला तक्ता पाहूया. क्रिया विशेषण व क्रिया विशेषण अव्यय यातला फरक काय पहा. पहिला आणि मुख्य फरक दिलेला आहे, दोन रकान्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे क्रिया विशेषण.
दुसरं आहे क्रियाविशेषण अव्ययीय. हे दोन्ही प्रकार पाहताना आता लक्षात येईल आपल्याला की दिलेली माहिती ही कशी कशी बदलत जाते किंवा त्यांच्यामध्ये कुठले बदल होतात. पहा आता क्रियाविशेषणामध्ये पाहूया पहिले. क्रियाविशेषण कर्त्याचे लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते. क्रियाविशेषण मध्ये काय होते? कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष बदलते. तसेच त्यांना विभक्तीचे प्रत्यय लागू शकतात. विभक्तीचे प्रत्यय सुद्धा लागू शकतात. म्हणजे पहा आता वाक्य दिलेत. तो चांगला खेळतो. आता तो पुल्लिंगी आहे, त्याचा स्त्रीलिंगी करून वाचा बरं. ती चांगली खेळते. काय जाणवलं दोन वाक्यात? तो चांगला खेळतो आणि ती चांगली खेळते. काय जाणवलं दोन वाक्यात? लिंगानुसार क्रियापद बदल. हा, रचना ही पुल्लिंगी असेल तर पुल्लिंग खेळतो बदल क्रियापद झाला. आहे आणि स्त्रीलिंगी असेल तर खेळते क्रियापद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लिंगानुसार काय झाला? बदल झालेला आहे. तिसरं वाक्य, ते चांगले खेळतात, तू चांगला खेळतोस. पहा क्रियापदामध्ये बदल आहे. ते चांगले खेळतात आणि तू चांगला खेळतो. तू हे एकवचनी आहे, ते अनेकवचनी आहे. तो तिकडून गेला एकवचनी आहे. म्हणजे क्रियापदाचं जे काही वर्गीकरण असेल, क्रियापदाची जी काही मांडणी असेल, ही क्रियाविशेषणानुसार म्हणजेच क्रियापदात दिलेले वचन, पुरुष आणि विभक्ती यांच्यानुसार बदललेली आहे. आता क्रियाविशेषण अव्यय पाहूया दुसरा रकाना. यामध्ये काय दिलंय पहा. क्रियाविशेषण अव्यय मात्र कर्त्याचे लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत नाही. म्हणजे काही झालं तर याच्यामध्ये बदल होत. झोपीत उठला तर आता उठला. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी कृपया माईक म्यूट करा. पहा क्रियाविशेषण अव्ययामध्ये काय होते म्हणते की लिंग, वचन, पुरुष यानुसार बदल होत नाही. जर काही जरी बदल झाला याच्यानुसार तरी क्रियापद आहे त्याच्यानुसारच क्रियाविशेषण अव्यय जशाला तसं राहते. आता इथं पहा क्रियाविशेषण अव्यय मात्र कर्त्याचे लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाही. पहा तो हळू चालतो. इथं काय केलंय? हे चांगला, चांगली, चांगले हे जे काय होतं वर्गीकरण आपलं आधीचं, हे क्रियाविशेषणाची अव्यय होती. क्रियाविशेषणाची अव्यय म्हणजे काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगत होते हे शब्द. मग आता इथं दिलेलं जे काही वर्गीकरण आहे या वर्गीकरणानुसार आता पहा लिंग, वचन, पुरुषानुसार क्रियाविशेषण अव्ययाचं काही बदलत नाही म्हणते. तो हळू चालतो. पहा पहिलं वाक्य आहे तो हळू चालतो. पहिलं वाक्य दिलंय तो हळू चालतो. कसा चालतो तो? हळू चालतो. ती हळू चालते. ती हळू चालते. मधलं जे काही क्रियाविशेषणाचं रूप आहे पहा. क्रियाविशेषण काय सांगते आपल्याला? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते. मग चालण्याची क्रिया कशी आहे पहिल्या वाक्यात? हळू. हळू. दुसऱ्या वाक्यात सुद्धा ती कशी आहे? हळू. हळू. तिसऱ्या वाक्यात पहा ते हळू चालतात. चौथं वाक्य तू हळू चालतोस. तीनही चारही वाक्य जी दिली यामध्ये पहा लिंग, वचन, विभक्ती जरी बदललेली असली तरी क्रियापदातलं जे काही विशेषण आहे, क्रियाविशेषण जे आहे ते कुठं बदललं का? नाही. नाही, कायमस्वरूपी तेच आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण आता क्रियाविशेषण इकडे पहा पहिला रकाना. हे जे रूप आहेत तो, ती, ते, ती काय आहेत ते याच्यानुसार हे जे काही क्रियाविशेषण आहेत चांगला, चांगली, चांगले, चांगले ही रूप बदललेली आहेत. म्हणजे क्रियाविशेषणामध्ये काही वेळा बदल होतो तर क्रियाविशेषण अव्ययामध्ये कोणताही बदल होत नाही. मग ही क्रियाविशेषण अव्यय जे काही असतील यानुसार यामध्ये कोणताही बदल आपल्याला घडून आलेला दिसलेला नाही. क्रियाचे विशेषण जे होतं हळू 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 हे हळूहळूच चालू होतं आणि क्रियापदातलं लिंग, वचन काही बदललं तरी ते आहे त्या स्वरूपामध्ये कायमस्वरूपी राहिलेलं आहे. हे झालं क्रियाविशेषण अव्ययाचं वर्गीकरण. आता यानुसार आपल्याला क्रियाविशेषण अव्ययातलं जे काही इतर बाबी आहेत ह्या बाबी सुद्धा आता समजून घेऊया. दिलेल्या माहितीनुसार आता वर्गीकरण करताना आपल्या लक्षात येईल की क्रियाविशेषण अव्यय जे काय आहेत 14 तारीख 14 मे. 14 मे सुट्टीला नाही ना जाणार? सुट्टीला जाणार आहे? बरं झालं स्वयंपाक? आम्ही हे चालू केलं. कृपया ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी माईक म्यूट करा. दिलेले पहा क्रियाविशेषण अव्ययाची दोन गटात विभागणी होते म्हणते. आता हे दोन गट कोणते पहा?
पहिल्यांदा स्क्रीन सर स्क्रीन उलट दिसते आता दिसतंय म्हणजे उलट आहे सर असं सर असं इकडे असे होऊन द्या ठीक आहे राहू दे सर मोबाईल आम्हाला हे करता येईल असं द्या चालेल उलट झालंय का ते हा असं दे सर मोबाईल इकडे धरता येईल चालेल क्रियाविशेषण अवयवाची खालील 2 गटात विभागणी होते म्हणते व 8 प्रकार मानले जातात. आता हे 8 प्रकार 2 गट कोणते आहेत पहिल्यांदा पाहूया. 2 गट आहेत, एक अर्थावरून पडणारं आणि एक आहे स्वरूपावरून पडणारे. हॅलो सर, सूर्यवंशी सर हा सांगा सर. कंटिन्यू करता का थोडं तासभर? 9 पर्यंत घेणार होतात ना, 9:30 पर्यंत घेता? चालते सर, काय अडचण नाही. ठीक आहे. एवढा मग क्रियाविशेषण अवयव जो टॉपिक आहे हा टॉपिक या ठिकाणी पूर्ण करतो. चालेल, चालते, ठीक आहे सर. 9:30 पर्यंत येतो मी. हो, ओके सर. क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार. आता थोडस या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय, स्क्रीन काही सरळ होत नाही, मोबाईल व्यवस्थित पकडा. क्रियाविशेषण अवयवाची 2 गटात विभागणी झाली होती म्हणते आणि 8 प्रकार आहेत. हे 8 प्रकार आपल्याला आता पाहायचे आहेत. पहिला प्रकार स्वरूपावरून काय आहेत पहा, इथं स्वरूप आणि अर्थ असे 2 प्रकार पडलेत. पहिलं जे काही दिलेलं आहे हे आहे अर्थावरून, म्हणजे त्याचा जो मूळ अर्थ असेल त्यावरून, आणि दुसरं आहे त्याचं स्वरूप. पहिल्यांदा अर्थवाचक पहायच्या मध्ये, अर्थवाचक मध्ये काय दिलेले आहेत? अर्थवाचक मध्ये दिलेले आहेत अर्थवाचक मध्ये दिलेल्या प्रकारानुसार काय दिले पहा. कालवाचक याचे सुद्धा 3 प्रकार पडलेले आहेत. किती प्रकार पडलेले आहेत पहा. अर्थावरून पडणाऱ्याचे कालवाचक. कालवाचक मध्ये 3 प्रकार आहेत, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. दुसरा अर्थावरचा प्रकार आहे स्थलवाचक, यामध्ये स्थितीदर्शक, गतिदर्शक. रीतिवाचक मध्ये प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. चौथा प्रकार आहे परिमाणवाचक, 5वा आहे प्रश्नार्थक आणि 6वा आहे निषेधार्थक. म्हणजे हे अर्थावरून पडणारे जे काही प्रकार असतील हे प्रकार वेगळे, आणि स्वरूपावरून पडणाऱ्यामध्ये 2 आहेत पहा, सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आणि साधित क्रियाविशेषण अव्यय. या साधित मध्ये पुन्हा 2 उपप्रकार पडतात, प्रत्यय साधित आणि सामासिक क्रियाविशेषण अव्यय. आता अर्थावरून पडणाऱ्या प्रकारानुसार क्रियावाचक प्रकार पहा. थोडस स्क्रीनचा प्रॉब्लेम येत आहे. अर्थावरून पडणाऱ्या प्रकारानुसार पाहूया आपण. अर्थावरून पडणारे प्रकार जे काय असतील त्या प्रकारानुसार आपण यांचं वर्गीकरण करू शकतो. हे वर्गीकरण करत असतानाच आपल्याला अर्थावरून पडणाऱ्या प्रकारानुसार कालवाचक मध्ये पहा, क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार पडतात. हे कालदर्शक, क्षणवाचक असतात. क्रिया केव्हा घडली याची वेळ दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. कालवाचक याचं नावच आहे काल. कालवाचक म्हणजे काल म्हणजे त्याचा काळ जो काही असेल या काळानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं असेल, आणि हे वर्गीकरण त्या काळानुसार आपल्याला पाहायला मिळते. मग हे कालवाचक मध्ये काय दिलंय, क्रिया केव्हा घडली याची वेळ दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ आधी, आत्ता, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवस, अवकाळी, एरवाळी, इतक्यात, प्रथम, अगोदर इत्यादी. पहा आता हे कालदर्शकचे प्रकार काय. क्रिया कधी घडली, आता घडली, काल घडली, उद्या घडली, थोड्या वेळापूर्वी घडली, लगेचच घडली, परवा, उद्या, जी काही आपली वर्गीकरण असतील, आधी घडली, नंतर घडली, हे सर्व प्रकार जे कालवाचक असतात, जे क्षणवाचक असतात, ते सर्व कालदर्शक क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतील. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. मग हे कालदर्शक म्हणजेच काय, तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय व्हायला, काळाचा बोध होत आहे. काळाच्या बोधानुसार हे वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळते. मग हे कालदर्शक जे काही विशेषण असतील, अव्यय क्रिया विशेषण जे असतील, क्रिया विशेषण अव्यय, हे त्या त्या काळाचं वर्गीकरण करणारे असतील. उदाहरणार्थ पहा, मी उद्या गावाला जाईल. वाक्य दिलेलं आहे, मी उद्या गावाला जाईल. उद्या गावाला जाईल म्हणजेच काय, काळ दिलाय त्याच्यामध्ये. निश्चित स्वरूपामध्ये काळ काय दिलाय, कोणता काळ दिलाय, गावाला जाण्याचा. कधी जाणार आहे, वेळ दिली ठराविक. किती वेळ दिलेली आहे, उद्या जाईल. कोणती वेळ आहे ती, उद्या जाईल. निश्चित काळ दिलेला आहे. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, तुम्ही केव्हा आलात. तुम्ही केव्हा आलात. तुम्ही केव्हा आला, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला. केव्हा म्हणजे वेळ विचारलेली आहे. अपघात रात्री झाला. कधी झाला अपघात, रात्री झाला. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये काळाची सुसंगती दिलेली आहे. कालदर्शक वाक्य विचारलेली आहेत. ब मध्ये पहा, सातत्यदर्शक. सातत्यदर्शक म्हणजे आता हे अर्थावरून पडणाऱ्या कालवाचकचे 3 प्रकार आपण पाहत आहोत. पहिलं अर्थावरून पडणारे प्रकार आपण घेत आहोत क्रिया विशेषण अव्ययांची. त्यातलं घेतलं कालवाचक आणि कालवाचकचे 3 प्रकार. पहिलं आपण कालदर्शक. आता पाहत आहोत सातत्यदर्शक. सातत्य या शब्दाचं त्याचं वर्गीकरण आहे. सातत्य अवधिवाचक. अवधिवाचक म्हणजेच काय, अखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. अखंड चालू आहे क्रिया. क्रिया कशी चालू आहे, अखंड. त्या क्रियेमध्ये कोणताही खंड पडलेला नाही, असं जर जिथं आपल्याला दाखवायचं असेल तर ती झाली सातत्यपूर्ण सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय. यामध्ये नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, सर्व काळ, सदोदित, हमेशा इत्यादी शब्द येतात. म्हणजे पहा, पाऊस सतत कोसळत होता. क्रिया कधी घडत होती, सातत्याने घडत होती. पाऊस सतत कोसळत होता. आता पडला आणि बंद झाला, या थोड्या वेळानं आला असं होईल का, नाही. तर सतत पाऊस कोसळत होता. दिवसभर ऊन रणरणत होते. ऊन सारखं रणरणत होतं. दिवसभर ऊन तपत होतं. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो. जे काही मनाच्या श्लोकाची जी काही रचना आहे त्यामधलं सुसंगती सदा घडो, सदा नेहमी घडो. एखाद्या वेळेस घडले पुन्हा बंद करायची का, नाही. तर नेहमी त्यांची सुसंगती घडली पाहिजे. त्यानंतर पुढचं पहा, पुढच्या वाक्यामध्ये दिलेलं आहे आवृत्ती दर्शक. आवृत्ती म्हणजे काय, पुनरावृत्ती. आवृत्ती म्हणजे काय, आता आपण एखादं पुस्तक छापलं, त्या पुस्तकाच्या पहिल्या ज्या काही प्रती छापल्या त्या संपल्या की आपण दुसरी प्रत आली म्हणतो, तिसरी प्रत आली, मग ही प्रत वाढत जाते, त्याला म्हणतो आपण आवृत्ती. मग ही आवृत्ती जी काय असेल यालाच म्हणायचं पौन पुण्यवाचक. आता हे पौन पुण्यवाचक आवृत्ती दर्शक म्हणजे काय, तर घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. पुनरावृत्ती दाखवली पाहिजे त्याला. मग पुनरावृत्ती कशी दिसली पाहिजे, नेहमी दिसली पाहिजे, सातत्याने दिसली पाहिजे का, कशी दिसली पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहूया. फिरून फिरून, फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, दर साल, 4 वेळा, म्हणजे क्रिया सतत घडणारी आहे. पहा, फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात. जसं एखादा बोलताना व्यक्ती म्हणतो नेहमी तेच रट लावते, मग फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात. फिरून फिरून. आई दररोज मंदिरात जाते. पहा, सातत्य आहे, पुन्हा पुन्हा घडणारी घटना आहे. आज गेली, उद्या गेली, परवा जाईल, कालही गेली होती. दररोज मंदिरात जाते. सातत्यपूर्ण क्रिया, क्रियेची पुनरावृत्ती. त्यानंतर आहे दुसरा प्रकार आहे काल याच्यामधला अर्थावरून पडणाऱ्या प्रकारानुसार स्थलवाचक. स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. आता या स्थलवाचकचे सुद्धा 2 प्रकार पडतात. पहिल्यांदा स्थलवाचक म्हणजे काय ते पाहूया. क्रियेचे स्थळ, ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. पहा, या ठिकाणी स्थळ, इथं स्थल शब्दच दिलाय. स्थल म्हणजेच क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण, यावरून ओळखू येते आपल्याला. मग हे जे क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण जे दिलेलं आहे हे कसं काय केलंय, आता पहा, या प्रकारानुसार आपल्याला क्रिया विशेषण अव्यय ओळखायचे आहे. स्थलानुसार याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. यामध्ये स्थितीदर्शक आणि गतीदर्शक. पहा, दोन्ही प्रकार. पहिला आहे स्थिती, दुसरा आहे गती. मग स्थितीमध्ये काय, अशा वाक्यातील क्रियापद शक्यतो स्थितीदर्शक असते. स्थितीदर्शक क्रियापद असते. येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार. म्हणजे ही स्थिती दाखवतात. अलीकडं, पलीकडं, मागं, पुढं, इकडे, तिकडे, जिकडे, तिकडे, सभोवार, आपल्या भोवती. हे जी काही स्थिती दाखवते ती वाक्यातल्या क्रियापदानं दाखवल्या जाते. आणि हे वर्गीकरण जिथं आपल्याला आढळते ते असते स्थितीवाचक. मग इथं पहा, पलीकडे एक चिंचेचे झाड आहे, उदाहरण.
कुठं आहे चिंचेचं झाड, स्थिती दाखवली जातात. पलीकडे पतंग वर आहे, कुठं आहे पतंग, स्थिती त्याची जागा दाखवली, वर असण्याची जागा. तो खाली बसला, कुठं बसला, खाली बसला, त्याचं ठिकाण दाखवलं, स्थिती दाखवली त्याची बसण्याची, बसलेल्या जागाची, स्थळ दाखवलंय. त्यानंतर पाहता गतिदर्शक. गतिदर्शक मध्ये काय दिलंय, अशा वाक्यातील क्रियापद शक्यतो हालचाल दर्शक असते, हालचाल दाखवलेली असली पाहिजे. गती, गती म्हणजेच काय, फिरणे, चालणे, बोलणे, हालचाली. पंख्याला गती आहे म्हणतो, गाडीला गती आहे म्हणतो, स्पीड आहे, पण ही हालचाल होत आहे. कशी हालचाल होत आहे, गती, हालचाल दर्शक शब्द जे काय येतील वाक्यात क्रियापद दर्शक, त्यावरून आपल्याला हे कळून येईल. मग इकडे पहा, इकडून, तिकडून, मागून, पुढून, खालून, वरून, लांब, दूर अशी जी काही शब्द असतील हे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय असतील. जंगलातून जाताना पुढून वाघ आला, कुठून वाघ आला, पुढून. घरी जाताना इकडून ये, कोणीकडून ये, इकडून, आमच्या घराकडून ये. साप पाहून मधू दूर पळाला, गती, पळण्याची गती, दूर पळाला, दूर गेला तो, तिथं त्याच ठिकाणी थांबलेला नाही. अशा प्रकारचं जे वर्गीकरण असेल, या वर्गीकरणाला आपण स्थलवाचक आणि गतिवाचक या दोन प्रकारांमध्ये आपण स्थिती आणि गती अशा दोन प्रकारातून वर्गीकृत करत असतो. आता हे झालं कालवाचक मधलाच दोन, एक कालदर्शक, त्यानंतर सातत्यदर्शक. कालवाचक मध्ये 3 प्रकार पाहिले, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. स्थलवाचक मध्ये काय पाहिलं आता आपण, स्थिती आणि गती, हे दोन्ही प्रकार स्थल मध्ये येतात. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रकाराकडे जायचं आहे. पुढचा प्रकार जे आहे आपला, त्यामध्ये आता तिसरा प्रकार आपला यातलाच रीतिवाचक क्रियाविशेषणाचा आहे. क्रियाविशेषण अव्यय जे काय आहेत रीतिवाचक, या रीतिवाचक क्रियाविशेषणांचा आता आपला परामर्श घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. रीतिवाचक क्रियाविशेषणे काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये काय दिलंय, तिसरा प्रकार आपल्या पुढे, कुठल्या, पहिल्याच प्रकारातला कालवाचक मधलाच तिसरा प्रकार आपला आहे रीतिवाचक. रीतिवाचक मध्ये काय सांगितलंय, वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. पहा, वाक्यातील क्रिया कशी घडते, त्या क्रियेची रीत काय आहे, रीत परंपरा काय आहे, रीत कशी आहे, क्रिया कशी घडते याची जी माहिती असते, त्या विशेषणांना, क्रियाविशेषणांना आपण काय म्हणतो, रीतिवाचक क्रियाविशेषण. याचे सुद्धा किती प्रकार पडतात, आता 3 प्रकार पडतात. मग पहिला प्रकार आहे प्रकारदर्शक. प्रकारदर्शक, प्रकारदर्शक मध्ये पहा, जलद, हळू, सावकाश, तेवी, जेवी, मुद्दाम, आपोआप, फुकट, व्यर्थ, उगीच, जसे, कसे, तसे, असे, हे प्रकार आहेत. क्रिया कशी घडली त्याचे प्रकार, क्रिया सावकाश घडली, क्रिया हळू घडली, क्रिया मुद्दाम घडवली, क्रिया आपोआप घडली, असं जे काही वर्गीकरण येते ते रीतिवाचक क्रियाविशेषणात असते. मग पहिलं उदाहरण आहे, तो जलद धावला, धावण्याची क्रिया घडली, प्रकार काय होता तिचा, जलदाईचा प्रकार होता. कशी घडली क्रिया, जलद घडली. पैसा फुकट गेला. तिसरं वाक्य, कप आपोआप फुटला, त्याला कोणीही फोडलेलं नाही. आता याच्यातला दुसरा प्रकार पहा, अनुकरण दर्शक. अनुकरण दर्शक मध्ये काय सांगितलंय आपल्याला, की एखाद्या वस्तूचं आपल्याला आता या प्रकारात शब्दांची पुनरावृत्ती होते किंवा त्यांना कण, कर, दिनी, दिशी, पहा हे 4 प्रत्यय लागतात म्हणते, कण, कर, दिनी, दिशी असे प्रत्यय जोडले जातात. झटझट, पटपट, झटकन, पटकन, बदाबद, चमचम, सपासप, धपाधप, खळखळ, हे असे जे काही शब्द येत असतात, हे शब्द यामध्ये अनुकरण दर्शवतात. आता या अनुकरण दर्शक मध्ये काय सांगितलंय, की शब्दाची पुनरावृत्ती होते. पहा, मागच्या जे आपण सातत्य दर्शक किंवा स्थल दर्शक पाहिलं, अवधिवाचक, त्याच्यामध्ये काय झालं होतं, क्रिया पुन्हा पुन्हा घडू लागली होती. पण इथं अनुकरण दर्शक मध्ये क्रिया पुन्हा न घडता काय व्हायला, फक्त शब्दांची पुनरावृत्ती, क्रियेची पुनरावृत्ती व्हायली का इथं नाही. पहा इथं, मला पाहून तो झटकन गेला, झटकन गेला, अनुकरण कसं गेला तो, झटकन, एकदम असं फास्ट गेला. पाणी खळखळ वाहते, पाणी खळखळ वाहते, क्रिया दाखवली, पाण्याची वाहण्याची गती दाखवली. तो बदाबद आपटला. या प्रकारच्या क्रियाविशेषणांचा जो काही वर्गीकरणात्मक भाग आहे तो या अनुकरण दर्शक मध्ये दाखवतो. यामध्ये शब्दांची पुनरावृत्ती होते. त्यानंतर निश्चय दर्शक पहा, निश्चय दर्शक मध्ये काय सांगितलंय आपल्याला, की
निश्चयदर्शक क्रियाविशेषणांचा अभ्यास करताना निश्चय या शब्दाचा त्याचा अर्थ दाखवलाय. निश्चय म्हणजे प्रकर्षवाचक. प्रकर्ष म्हणजे आता खरोखर झाली पाहिजे ती क्रिया घडत असताना आपला काहीतरी हेतू स्पष्ट असला पाहिजे. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस, निश्चिती व खात्री देणारे जे शब्द असतील. निखालस म्हणजे काय? निश्चिती व खात्री देणारे. आता पहा, निश्चय करणारे शब्द खचित, खरोखर, नक्की, खुशाल, हे जे शब्द आहेत हे निश्चितता देणारे आहेत, खात्री देणारे आहेत. आणि या खात्री देणाऱ्या शब्दांमुळं या ज्या काही क्रियाविशेषण प्रकाराला आपण म्हणतो निश्चयदर्शक किंवा प्रकर्षवाचक क्रियादर्शक विशेषणे. आता पहा, वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आला, त्यानं त्याचं वचनाचं पालन केलं, त्यानं त्याची क्रिया पूर्ण केली, त्याचं वचन तोडलं नाही, त्यानं तो खरोखर आला. निश्चित सांगितलं त्यानं, मी तुझं वचन दिलं, तुझं वचन पूर्ण करणार, मग तो खरोखर आला. खचितच तो खोटे बोलतो, म्हणजे कधी कधी खोटे बोलतो बाबा, एखाद्याच बोलतो. तू खुशाल घरी जा, खुशाल जा, काही अडचण नाही, तुझं जाणं योग्य आहे, म्हणजे तू खुशाल घरी जा, या प्रकारचं निश्चिती त्या वाक्यात दिलेली आहे. त्यानंतर परिमाणवाचक, संख्यावाचक. परिमाण म्हणजे संख्या. क्रियेविषयी संख्येच्या किंवा परिमाणाच्या भाषेत माहिती सांगणारी क्रियाविशेषणे ही संख्यावाचक क्रियाविशेषणे असतात. आता पहा, आपण परिमाणवाचक संख्या विशेषण पाहिली होती, त्यामध्ये सांगितलं होतं दूध, दही, ताक, तूप, लोणी पदार्थाचे कसे मोजायचे, काय करायचं, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, गणनावाचक, हे सर्व पाहिलं होतं. मग आता इथं परिमाणवाचक म्हणजेच काय पहा, इथं क्रियेची संख्या सांगायची, परिमाण भाषेत माहिती सांगायची आहे. मग इथं दिलेली उदाहरणे पहा. संख्यावाचक, पहिला, दुसरा, दोनदा, चौपट संख्यादर्शक आहेत. अधिक्यवाचक मध्ये अधिक, फार, अतिशय, पुष्कळ, भरपूर, जास्त. अधिक्य म्हणजे फार प्रमाणात असलं पाहिजे, जास्त त्याचं असलं पाहिजे अस्तित्व, जास्त त्याचं काय असलं पाहिजे, वस्तूचं प्रमाण ठरलेलं असलं पाहिजे. पर्याप्तिवाचक मध्ये पर्याप्ती म्हणजे पुरेसं असलं पाहिजे, जास्त अपेक्षा कुठलीही नाही. मग याच्यामध्ये पुरेसा, बरा, बरोबर, बेताचा, मोजकच असलं पाहिजे. श्रेणीवाचक, क्रमाने, क्रमशः, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी, असं जे काय आपण क्रमाने येणारे पहिला, दुसरा, तिसरा असं वर्गीकरण करतो, ते झालं श्रेणीवाचक. अपकर्षवाचक मध्ये काय सांगितलंय पहा, अपकर्षवाचक मध्ये कमी, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, मोजके, पूर्ण, चुकून. म्हणजे अपकर्षामध्ये कमीपणा दाखवलेला आहे, कमी असणं. संख्येचं परिमाण कसलं असलं पाहिजे, कमी स्वरूप असलं पाहिजे. तो मुळीच घाबरला नाही. पहा उदाहरण, तो मुळीच घाबरला नाही. इथं मुळीच म्हणजे निश्चय, तो खरोखर घाबरला नाही, धट होता तो. तो भरपूर जेवला, प्रमाण त्याचं पहा, भरपूर, खूप जेवला तो. गुरुजी किंचित हसले, थोडेसेच हसले, जास्त काय हसले नाही, किंचित, दारातल्या घरात हसले. तो पहिला आला, संख्यावाचक, क्रमवाचक, पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला. हे झालं परिमाणवाचक संख्या विशेषणांचं, संख्या दर्शक क्रियाविशेषण अव्ययांचं वर्गीकरण. आता क्रियाविशेषण अव्यय आणि संख्या दर्शक क्रियाविशेषण अव्यय यातून आपल्याला कळलं की त्यांचं प्रमाण दाखवलं जातं, त्यांचं जे काही क्रियाविशेषणाचे संबंधित बाबी असतील त्या आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या असतात. आता यानंतर पाहूया अर्थावरून पडणाऱ्या प्रकारातला एक पुढचा प्रकार, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. आता प्रश्नार्थक मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययाच्या स्वरूपावरून आपल्याला प्रश्न विचारलेले कळतील. हे प्रश्न कशा स्वरूपात आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. आता प्रश्नार्थक मध्ये जे काही प्रश्न आपल्या समोर असतील ते विचारण्यासाठी जी क्रियाविशेषणे आपण वापरतो, क्रियाविशेषण अव्यय जे वापरतो, त्यांचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिलेलं असते. मग हे दिलेल्या प्रकारानुसार आहेत का ते पाहूया. प्रश्नार्थक मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला शेवटचं 5वं प्रश्नार्थक, का, ना, केव्हा, कोठे, कसे याचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय होतं. आता पहा, प्रश्न विचारण्यासाठी वापरला गेली पाहिजेत, यांचं मूळ स्वरूपच प्रश्नार्थक आहे, म्हणजे प्रश्नार्थक शब्द त्याच्यामध्ये असले पाहिजे, प्रश्न दर्शविणारे काही शब्द त्यामध्ये विचारले गेले पाहिजे. मग याला म्हणायचं प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. मग ही अव्यय कोणती ती आता आपण पाहूया. तू मला तुझे पुस्तक देशील का, प्रश्न विचारला. तू मला तुझे पुस्तक देशील का, यामध्ये काय या शब्दानं, काय या अक्षरानं प्रश्नाचं स्वरूप निश्चित केलेलं आहे. तुम्ही मला तुमच्या बरोबर न्याल का, तुम्ही मला तुमच्या बरोबर न्याल का. पहा, प्रश्न विचारला, तुम्ही मला तुमच्या बरोबर न्याल का, कारण काय या शब्दाने त्याचं काय केलं,
प्रश्नार्थक स्वरूप दर्शविलेलं आहे. मग हे प्रश्नार्थक स्वरूप सुद्धा त्याला अनुसरून असलं पाहिजे. आता पाहूया केव्हा आलास तू. पुढील उदाहरण केव्हा आलास तू. यामध्ये सुद्धा काय सांगितलंय, केव्हा आलास तू मध्ये प्रश्न विचारला, केव्हा आलास, वेळ विचारली. कसे सांगू तुला, सांगता येणं झालं. कसं सांगू बा, म्हणजे प्रश्नाच्या स्वरूपामध्ये त्याचा एक काहीतरी रचना केलेली आहे. आता निषेधार्थक मध्ये पहा, निषेधार्थक जो काय आहे तो आपला यातला 6वा प्रकार आहे. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय आणि हे अर्थावरून पडणारा 6वा प्रकार आहे. अर्थावरून पडणाऱ्या या प्रकारामध्ये काय दिले पहा, न ना चा वापर नकार किंवा विरोध दर्शवण्यासाठी केला जातो. निषेध, निषेध म्हणजेच काय, नकार दाखविणे. निषेध म्हणजेच काय तर नकार दाखवणे, विरोध करणे. मग हे विरोध करताना काय केलंय पहा, इथं निषेधार्थक शब्द वापरलेत. कोणते, न आणि ना. मग तू न आलेलं बरं. पहा, तू न आलेलाच बरं. भांडण करतो, वाद घालतो, तिथं गोंधळ करतो, असं काहीतरी वर्गीकरण. तू न आलेला बरा, त्याच्यापेक्षा येऊच नको. त्याने खरे सांगितले तर ना, तो खोटं सांगायला. खरं सांगितलं तर काला एवढं हे होत होतं बा, एखाद्या वाक्यामध्ये माहिती लपतच नव्हती. त्यांना खरोखर सांगितलं तर बरं होत होतं, पण तो खरं सांगायला तयार नाही. त्याने खरे सांगितले तर ना. आता इथं निषेध दाखवलेला आहे. आता पाहूया आपण स्वरूपावरून पडणारे प्रकार. स्वरूपावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये काय दिले पहा, स्वरूपावरून पडणारे हे जे काही प्रकार आहेत याचे 2 सुद्धा प्रकार प्रथम म्हणलं होतं, साधित आणि सिद्ध. मग साधित आणि सिद्ध मध्ये काय दिलेलं आहे पहा, सिद्ध क्रिया विशेषण अव्यय पहिल्यांदा पाहूया. पण इथं पहा, जे काही आहेत स्वरूपावरून पडणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययांचे सिद्ध, साधित, स्थानिक असे 3 प्रकार या ठिकाणी आहे. आता इथं स्थानिक सुद्धा नोंदवलं पहा. मग हे जे 3 प्रकार आहेत याचा आपण थोडासा विचार करूया. सिद्ध क्रिया विशेषण अव्ययांनाच काय म्हणतात पहा, सिद्ध क्रिया विशेषण अव्यय मूळ शब्द ज्यांना उपसर्ग अथवा प्रत्यय नसतो अशा शब्दांचा वापर क्रिया विशेषणाप्रमाणे केल्यास त्यांना सिद्ध क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. मूळ शब्द हे महत्वाचं आहे. मूळ शब्द ज्याला उपसर्गही नसला पाहिजे आणि प्रत्ययही नसला पाहिजे, दोन्ही गोष्टी नसल्या पाहिजे. मग हे उपसर्ग आणि प्रत्यय म्हणजे काय आपण शिकलो होतो. उपसर्ग म्हणजे काय तर शब्दांच्या कुठे जोडावे लागतात, शब्दाच्या पुढे, शब्दाच्या सुरुवातीला, आधी पुढे जोडावे लागणारे सुरुवातीला. उपसर्ग आणि शब्दाच्या नंतर जोडावे लागणारे प्रत्यय. मग हे शब्दाच्या मूळ शब्दाला जोडण्याची गरजच नाही पाहिजे. आता इथे सिद्ध विशेषण अव्यय जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की कोणताही जो मूळ शब्द असेल त्याला उपसर्ग नसला पाहिजे, प्रत्यय नसला पाहिजे, तो त्याच्या मूळ रूपातच असला पाहिजे. आणि मूळ रूपात जर असेल तर अशा शब्दांचा वापर क्रियाविशेषणाप्रमाणे जर केला तर त्याला सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग आता पुढे दिलंय पहा उदाहरण, मागे, पुढे, येथे, तेथे, आज, हळू, लवकर. आता हे शब्द पहा, मागे, पुढे, येथे, तेथे, आज, हळू, लवकर, याला कुठला उपसर्ग किंवा प्रत्यय जोडलेला आहे का? कुठलाच उपसर्ग प्रत्यय जोडलेला नाही. हे त्यांचे मूळ रूप आहेत. मग या मूळ रूपांना अनुसरून इथं जे काही वापर केलेला आहे ही झाली सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. इथं पहा, तो मागे गेला, उदाहरण दिलंय, तो मागे गेला, कुठलाच त्याला प्रत्यय उपसर्ग काहीही नाही. तू पुढे पळ मूळ रूपामध्ये आहे आणि म्हणून त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता पाहूया साधित क्रियाविशेषण अव्यय. साधित क्रियाविशेषण मध्ये काय दिलंय, नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम, शब्दयोगी अव्यय. नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना साधित क्रियाविशेषण म्हणतात. साधित क्रियाविशेषण अव्ययांची खालील 2 गटात विभागणी होते. आता ही जी काही नामे, विशेषणे, क्रियापदे, सर्वनामे, शब्दयोगी अव्यय आहेत यांच्यापासून तयार करायचं आहे काय तर क्रियाविशेषण. जसं आपण नाम साधित, सर्वनाम साधित, अव्यय साधित विशेषणे आपण पाहिली. विशेषणामध्ये हे प्रकार पाहिले होते. नाम साधित विशेषणे कोणती, सातारी पेढे, कोल्हापुरी चप्पल. सर्वनाम साधित त्याची गाडी, माझा सदरा, त्याचे पुस्तक, हे उदाहरणं पाहिली होती. तसंच इथं आता क्रियाविशेषणे साधायची आहेत. कशापासून? नाम, सर्वनाम, क्रियापद आणि शब्दयोगी अव्ययापासून. मग ही जी काही विभागणी असेल ही विभागणी 2 गटात होते म्हणते. पहिलं आहे साधित क्रियाविशेषण अव्यय. नाम साधित
नाम साधित. रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिशः, वस्तुता. रात्र म्हणतो आपण, रात्र हे नाम आहे, दिवस हे नाम आहे, सकाळ हे नाम आहे, व्यक्ती हे नाम आहे, वस्तू हे नाम आहे. मग नाम साधित क्रियाविशेषणे कोणती? रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिशः, वस्तुता. सर्वनाम साधित मध्ये पहा, त्यामुळे, त्यावरून, कित्येकदा, ह्यावरून असे जे काही आहेत ते सर्वनाम साधित विशेषणे आहेत. विशेषण साधित, आता विशेषणापासूनच क्रियाविशेषण साधायचे. एकत्र, मोठ्याने, सर्वत्र. धातू साधित, रडताना, पळताना, खाताना, खेळताना, यातले मूळ धातू रड, पळ, खा, खेळ हे जे काय आहेत ते मूळ धातू आहेत आणि हे मूळ धातू त्यानुसार आपल्याला सांगता येतील. अव्यय साधित, कोठून, इकडून, खालून, वरून हे अव्यय. सामासिक, द्विरुक्त किंवा सामासिक शब्द काही वेळा क्रियाविशेषणाचे कार्य करतात, जसं अजन्म, यथाशक्ती, घरोघर, गावोगावी, हरघडी, गैरहजर. अजन्म म्हणजे जन्मापासून, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, घरोघर म्हणजे प्रत्येक घरी, गावगाव म्हणजे प्रत्येक गावी, हरघडी म्हणजे प्रत्येक घडीला, गैरहजर म्हणजे हजर नसलेला, हजेरीला उपस्थित नसलेला. अशी जी काही सामासिक शब्द आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि या प्रकारानुसारच आता ही सिद्ध साधित विशेषणांचे स्वरूप सुद्धा या ठिकाणी नोंदवता येईल. आता पुढे पाहूया, पुढे दिलेली जी काही उदाहरणे आहेत पहा. तो रात्री आला, पहिलं उदाहरण आहे, तो रात्री आला, नाम साधित क्रियाविशेषण अव्यय. वेळ दिली, त्याला त्यामुळे मारले, सर्वनाम साधित विशेषण. आज मधु शाळेत गैरहजर आहे, समास घटित, गैरहजर, हजर नसलेला. तिने सर्व रडून सांगितले, धातू साधित, रड हा मूळ धातू आहे, रडून सांगितले, धातू साधित. पाऊस दररोज पडतो, समास घटित, म्हणजे दररोज, प्रत्येक दिवशी, दररोज म्हणजे काय, प्रत्येक दिवशी. पाणी खालून वाहते, अव्यय साधित, खालून, वरून, मागे, पुढे हे अव्यय आहेत. तो मोठ्याने ओरडला, विशेषण साधित, कसा ओरडला तो, मोठ्याने. मोत्याच्या शोधात आहे, आम्ही गावगाव फिरलो, समास घटित, गावगाव म्हणजे काय, प्रत्येक गावी आम्ही फिरलो. या प्रकारचे हे जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दिलेल्या प्रकारानुसार जी काही आपल्या पुढे उदाहरणं असतील ही उदाहरणं त्या प्रत्येक घटकाला अनुसरून प्रत्येक घटकाच्या वेगवेगळ्या क्रियाकलापानुसार आपल्या पुढे सांगितलेली आहेत. पुढचं जे काही आहे त्यामध्ये पहा, स्थानिक क्रियाविशेषणे. स्थानिक क्रियाविशेषण अवयव आपण पाहिले. स्थानिक मध्ये काय, स्थानिक, स्थानिक. इतर जातीचे शब्द जसेच्या तसे पहा, इतर जातीचे शब्द जसेच्या तसे वाक्यात जेव्हा वापर क्रियाविशेषणाप्रमाणे येतात. इतर जातीचे शब्द जसेच्या तसे वाक्यात क्रियाविशेषणाप्रमाणे उपयोग येतात तेव्हा त्यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग हे जसेच्या तसे कसे पहा. ती काय माती गाते, आता मातीमध्ये बदल केला का नाही, मूळ शब्द माती जसाला तसा वापरा. ती काय माती गाते. तो रगडून जेवला पहा, रगडून जेवला, पोटभर जेवला. तो नकळत बोलला, नकळत काही त्याला न कळता बोललेला आहे. तो फिरून आला, फिरून. तो काय दगड वाजतो, दगड मूळ स्थानिक भाषेतील शब्द आहेत आणि याचा क्रियाविशेषणाप्रमाणे वापर केलेला आहे. क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना सुद्धा क्रियाविशेषण अव्ययच म्हणतात. पहा आता क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगायला, आता पहा पहिलं वाक्य, ती फार मोठ्याने बोलते. पहिलं दिलंय फार, या शब्दाला त्यांनी अधोरेखित केलंय, अंडरलाईन केलेलं आहे. ती फार मोठ्याने बोलते. विशेषण काय आहे, मोठ्याने, ती मोठ्याने बोलते हे वाक्य होतं. मग ती अजून तिला महत्वपूर्ण केलं, क्रियेला फार मोठ्याने बोलते, वाढवलं तिचं कार्य, फार मोठ्याने बोलते. तो अतिशय जलद धावतो, जलद धावतो. पहिले जलद धावायला विशेषण आहे पण त्याला क्रियेला वर्गीकरण करताना अजून त्याच्यामध्ये विशेषणाची भर घातली. कसा धावतो, अतिशय जलद. अतिशय या शब्दाने जलद या क्रियाविशेषणाला त्यांनी वाढवलेलं आहे. पुढे पहा, परंतु विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला मात्र विशेषण म्हणावे. विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषणच म्हणायचं. इंग्रजीत मात्र विशेषण व क्रियाविशेषण यांची माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ती फार हुशार मुलगी आहे, पहा विशेषण, ती हुशार मुलगी आहे एवढं हे विशेषण झालं असतं, पण ती आता फार हुशार झालेली आहे. मग विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगायची, आणखी विशेषण जोडलं. मुळात ती हुशार होती पण या हुशार या विशेषणाबरोबरच आता काय जोडलं, फार या शब्दाचं विशेषण जोडून त्याला वेगळं स्वरूप दिलं.
मी एक खूप उंच माणूस पाहिला. पहा, उंच माणूस हे पहिल्याच त्याचं विशेषण होतं. आता तिच्यात जोडलं खूप उंच. म्हणजे शब्दाची जी काही माहिती आहे ती अधिक विस्तृत केली, अजून त्याच्यामध्ये भर घातली आणि त्याला वर्गीकरण केलेलं आहे. आता महत्वाच्या मध्ये काय दिलं इथं खाली पहा, क्रिया विशेषण अवययांचा सुद्धा उभयान्वी अवयवाप्रमाणे वापर केला जातो. शक्यतो हे शब्द जोडीने येतात. आता क्रिया विशेषण अवयवाचा उभयान्वी अवयवाप्रमाणे, उभयान्वी म्हणजे काय, तर जेव्हा दोन वाक्य जोडतात, शब्दयोगी काय करतात, दोन शब्दाला जोडून येतात. पण उभयान्वी काय करतात, दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात. मग एक उदाहरण पाहिलं होतं आपण, गड आला पण सिंह गेला. हे उदाहरण कायमस्वरूपी उभयान्वीच्या बाबतीत लक्ष ठेवायचं, गड आला पण सिंह गेला. मग हे उभयान्वी अवयव जे असतात हे दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात. मग क्रियाविशेषण अवयवांचा सुद्धा उभयान्वी अवयवाप्रमाणे वापर केला जातो. शक्यतो हे शब्द जोडीने येतात. जसं जेथे तेथे, जिकडे तिकडे, जेव्हा तेव्हा, जसे तसे, जरी तरी, जर तर. आता हे जे काही शब्द आहेत हे जोडीनं कायमस्वरूपी येतात. यातला एखादा शब्द नसेल तर ते वाक्य पूर्ण होणार नाही. आता पहा वाक्य पहिलं, जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. जेव्हा म्हणजे काय केलं, जेव्हा या काळानं काळ दाखवला, पाऊस जेव्हा पडू लागला तेव्हा मोर नाचू लागला. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर्माची होती. जेथे स्थलदर्शक, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. या प्रकारचं वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग ही झाली क्रियाविशेषण अवयवाबाबत महत्वपूर्ण उदाहरणे, महत्वपूर्ण माहिती. आता या प्रकारच्या जे काही इतर रचना आहेत, ह्या रचना सुद्धा आपल्याला स्थानिक क्रियाविशेषणाच्या बाबतीत असतील, इतर क्रियाविशेषणाच्या बाबतीत असतील, ह्या आपल्याला समजून येतात. आता ही झाली क्रियाविशेषण अवयवाची रचना. त्यानंतर पुढे जाऊया आपण. या ठिकाणी 6वा प्रकार आपला आहे शब्दयोगी अव्यय आणि 7वा प्रकार आहे उभयान्वी अव्यय. तर आपण थोडस पुढची तासिका आपल्याला कंटिन्यू करायची आहे आणि पुढच्या तासिकेमध्ये वेगळ्या विषयाला हात घालायचा आहे. त्यामुळे आपण यातला उभयान्वी आणि शब्दयोगी अव्ययाचा जो प्रकार आहे तो थोडासा बघूयात, तो उद्याच्या तासिकेमध्ये पूर्ण करूयात. पण आता एक त्यातला छोटासा प्रकार आहे आणि तो आहे केवळ प्रयोगी अव्यय. शब्दजात आपली शेवटची आहे 8वी, केवळ प्रयोगी अव्यय. आता यातली 6वी आणि 7वी जी शब्दजात आहे, शब्दयोगी आणि उभयान्वी अव्यय, हे आपण उद्याच्या तासिकेला घेऊ. म्हणजे आपल्या या ठिकाणी असणाऱ्या व्याकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ज्या शब्दांच्या जाती होत्या त्या उद्याच्या तासिकेमध्ये पूर्ण होतील. आजचं हे शेवटच्या तासिकेतलं शेवटचं पर्व म्हणजे आपलं केवळ प्रयोगी अव्ययाचं असणार आहे. आता ह्या सर्व शब्दजाती ज्या दिलेल्या आहेत यामध्ये वेगवेगळं विश्लेषण आलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे जे काही आपला समास, प्रत्यय, उपसर्ग, सिद्ध, साधित शब्द, त्यानंतर संधियुक्त शब्द, शब्दांची उच्चारस्थाने, ही सर्व आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने आपला निम्म्यापेक्षा जास्त भाग या शब्द जातींमध्ये आपल्याला आढळलेला आहे. आता पुढचं ज्यावेळेस व्याकरणिक आपण घटक अभ्यासू त्यावेळेस हे आपले संकल्पना ज्या आधी आपण क्लिअर केलेल्या आहेत, जसं शब्दयोगी काय, उभयान्वी काय, शब्द जाती काय, समास घटित काय, प्रत्यय घटित काय, उपसर्ग साधित काय, सिद्ध शब्द कशाला म्हणायचं, साधित शब्द कसा म्हणायचं, हे सर्व आपलं त्यावेळेस पूर्ण झालेलं असेल. म्हणून आपल्याला आता आपण पुढच्या आणि आजच्या या शब्दयोगी अव्ययाच्या शेवटच्या भागाला सुरुवात करूया. आणि हा शेवटचा भाग आहे केवळ प्रयोगी अव्यय. या केवळ प्रयोगी अव्ययाचं वर्गीकरण जर करताना आपल्या लक्षात येईल की ही जी काही केवळ प्रयोगी अव्यय आपल्या समोर दिलेली आहे, या केवळ प्रयोगी अव्ययाचं वर्गीकरण करताना आपल्याला थोडं नाविन्य जाणून येते. नाविन्य काय, तर ही आपल्या नेहमीच्या उच्चारातली, नेहमीच्या पाहण्यातली आहेत, पण बदल कसा झाला हे आपल्याला थोडं वेगळ्या स्वरूपामध्ये दिसून येईल. आता या केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणे काय दिली पहा. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा समजून घेऊया. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडा वाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाची शब्द किंवा केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. पहा, आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर, आपल्या मनात भावना दाटून आल्या पाहिजेत. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्या शब्दांना किंवा त्या उद्गारांना उद्गारवाची शब्द किंवा केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे आपल्या भावना दाटून येणं आणि तोंडावाटे आपल्या शब्द बाहेर पडणे आवश्यक आहे. यावरून हे वर्गीकरण करता येते. त्यांच्यामुळे भाषेची शोभा वाढते. त्यांच्यामुळे
भाषेची शोभा वाढते. ते केवळ भावनेचे उद्गार असतात. फक्त आणि फक्त काय असतात? ते भावनेचे उद्गार असतात. केवळ प्रयोगी अव्यय कोणता भाव व्यक्त करतात यावरून त्याचे खालील प्रकार पडतात. त्यांचा भाव कोणता आहे, कोणत्या भावना त्या व्यक्त करतात त्यावरून प्रकार पडतात. आणि केवळ प्रयोगी अव्यय हे भावना प्रधान असतात. केवळ प्रयोगी अव्यय कसे असतात? भावना प्रधान असतात. केवळ प्रयोगी अव्यय ही भावना प्रधान असतात. म्हणजे भावनेच्या आधारेच यांचं वर्गीकरण केलेलं असते. आणि भावना जर नसतील तर केवळ प्रयोगी अव्यय ही होणार नाहीत. आणि केवळ प्रयोगी अव्यय हे आपल्याला काय करतात? तर भाषेची शोभा वाढवण्याचं काम करतात. मग भाषेची शोभा वाढवत असताना दिलेली जी काही माहिती असेल, दिलेले जे काही विश्लेषण असेल, हे विश्लेषण त्यानुसार आपल्याला वर्गीकृत करता येईल. आता केवळ प्रयोगी अव्ययांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत पहा. केवळ प्रयोगी अव्यय मनातील भावनांचे अकस्मात बाहेर पडलेले उद्गार असतात. अकस्मात म्हणजे अचानक बाहेर पडलेले असतात. जसं पहा, आपल्याला ठेच लागली, आपल्या तोंडून लगेच उच्चार येतो, आई ग, बापरे, अरे रे, असे उच्चार बाहेर पडतात. अचानक आपल्या पुढे आपल्या समोर एखादा ट्रक येतो आणि जोरात वेगाने येऊन अचानक आपल्या पुढे एकदम हॉर्न वाजवतो की अचानक ब्रेक मारतो. लगेच आपण घाबरून जातो आणि बापरे म्हणतो. किंवा आपल्या भूमिका त्या ठिकाणी, आपल्या तोंडून पडणारे उच्चार हे त्या ठिकाणी आपोआप बाहेर पडत असतात. केवळ प्रयोगी अव्यय अविकारी असून त्यांना कधीच कोणतेच प्रत्यय जोडता येत नाहीत. पहा, यांना प्रत्यय जोडता येत नाहीत. कधीच कोणतेच प्रत्यय जोडता येत नाही. अविकारी म्हणजेच काय? बदल न होणारे. यांच्यात कोणताही बदल होऊ शकत नाही. ही जी काही आहेत ही कायमस्वरूपी आहे त्या मूळ रूपातच असतात. यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, त्यांना प्रत्यय जोडले जात नाहीत आणि त्याचा वापर मूळ रूपामध्ये होतो. केवळ प्रयोगी अव्यय संपूर्ण वाक्याचा भाव दर्शवितात. पहा, एकच शब्द येतो पण सगळ्या वाक्याचा त्या ठिकाणी काय करतो? भाव दाखवतो. सगळं भावना प्रधान वाक्य ते निर्माण करते. केवळ प्रयोगी अव्ययांचा वाक्याशी काही संबंध नसतो. वाक्य कसंही दिलेलं असलं तरी त्या वाक्याशी त्याचा काही संबंध असते का? नाही. फक्त उच्चारायचा म्हणून उच्चार, भावनेचा उच्चार म्हणून त्या ठिकाणी उद्गार म्हणून तो टाकलेला असतो. शक्यतो अशा वाक्याची कर्ता कर्म क्रियापद अशी रचना नसते. आता जे आपण वाक्य व्याकरणामध्ये पाहिलं होतं सुरुवातीला की वाक्याची मूळ रचना कशी असते? कर्ता कर्म क्रियापद. हे वाक्यामध्ये 3 घटक असतील तरच वाक्य तयार होते म्हणतो. पण इथं असे कोणतीच कर्ता कर्म क्रियापदाची रचना लागू पडत नाही. किंवा असली तर योग्य, नसली तरी योग्य, असं त्याचं स्वरूप असते. उद्गारवाचक शब्द हे खरे पाहता भावनेचे स्फोट असतात. भावनेचे स्फोट म्हणजे काय? भावना हे एकदम मनातून येत असतात. त्यांना आपण जसं एखाद्या वेळेस आपण ठरवतो खोटं बोलायचं, ते जाणीवपूर्वक असते. किंवा एखाद्याची खोडी काढायची, जाणीवपूर्वक आहे. पण आपल्या मनातल्या भावना ह्या ज्या काही असतात, ह्या भावना अशा जाणून बुजून आपल्याला व्यक्त करता येत नाहीत. त्या भावना आपसुक आपल्या मनातून व्यक्त होत असतात. आपल्या उद्गारातून त्या आपसुकपणे व्यक्त होत असतात. आपल्याला वाटलं म्हणून त्यावेळेस त्या रागाच्या भावना असतील, लोभाच्या भावना असतील, प्रेमाच्या भावना असतील, असं आपण सहज वाटलं म्हणून होऊ शकत नाही. तर त्या भावना येण्यासाठी ती स्थिती, ते प्रसंग आणि त्याचबरोबर तो काळही आपल्या सोबत असणं आवश्यक असते. त्या काळाच्या वर्गीकरणानुसार, त्या प्रसंगानुसार आपल्या ह्या भावना व्यक्त होत असतात. मग ह्या भावना व्यक्त करताना केवळ प्रयोगी अव्ययाची भूमिका ही केवळ आणि केवळ उद्गार आणि उद्गार एवढेच असते. सर्व रचना भावना प्रधान असते आणि आपल्या ज्या काही भावना असतील ह्या भावना दर्शवण्याचं काम केवळ प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून होत असते. मग ही केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला वेगवेगळ्या भावनेच्या दरम्यान वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आढळतात आणि ही वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त सुद्धा केली जातात. आता या केवळ प्रयोगी अव्ययांचं वर्गीकरण करताना काही विशेष केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला जाणवतात आणि हे विशेष केवळ प्रयोगी अव्यय कोणती ते आपण या ठिकाणी पाहूया. इथं दिलेली जी माहिती आहे ही केवळ प्रयोगी अव्ययाचं आपल्याला काही प्रकार दर्शवणारे आहेत. केवळ प्रयोगी अव्यय कोणते असतात, किती असतात आणि त्यांचं विश्लेषण जे काही आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवणारे आहेत. मग हे पहा, पहिला आहे हर्षदर्शक. हर्ष म्हणजेच काय? आनंद झालेला असेल, आपल्याला एखाद्या बाबीबद्दल उत्साह वाटत असेल तर अशा वेळेस ही हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरतात. मग याच्यामध्ये आहा हा, आहा, अहा, वा, वा वा, ओहो इत्यादी शब्द येतात, इत्यादी उद्गार आपल्या मनातून येतात. मग आपण सहज म्हणतो, वा काय छान चहा बनवला, वा परीक्षेत छान यश मिळाले, वा वा काय छान नृत्य केलं. अशा प्रकारचं आपल्या मनामधले जे काही उद्गार आहेत हे हर्षदर्शक
याच्यामध्ये येतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे शोकदर्शक. शोक म्हणजे दुःख व्यक्त करायचं असेल, काहीतरी आपल्याला आपल्या मनामध्ये काही समजा असे शब्द असतील जे आपल्याला दुःख दाखवतात, क्लेश दाखवतात, त्यामध्ये असे शब्द येतात. शिव शिव, हर हर, देवा रे, रामा रे, अगाई, आई ग, हाय हाय हाय, उ उ, अरे रे इत्यादी. आता आपण म्हणतो एखादा चालता चालता पडला, अरे रे पडला बिचारा, मग आपण हे सहज म्हणून जातो. आई ग ठेच लागली, आई ग. एखाद्या देवाला आपण काही विनंती करताना, देवा रे दुःख माझ्याच वाट्याला दिलं का, असं जे काही आपले येतात हे शब्द सगळे शोकदर्शक, दुःखदर्शक काही असतील ते केवळ प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करता येतात. आता आश्चर्यदर्शक म्हटलं की नवल वाटलं पाहिजे, उत्साह, त्याचा काहीतरी वेगळा उत्साह वाटला पाहिजे, नवलाई वाटली पाहिजे त्यामध्ये. मग हे शब्द पहा, ओहो, अबाबा, आहा आहा, बापरे, ओ, आरेच्या इत्यादी. ओहो, पा, अबब, केवढा इंद्रधनुष्य आभाळात निघाला, असं वर्गीकरण करतो आपण. आहा हा, काय छान, बापरे केवढा मोठा साप, अरेच्छा, आलास तू. म्हणजे जे आपल्याला ज्यावेळेस आश्चर्य वाटेल त्यावेळेस ह्या कृती आपल्या तोंडून उद्गार आपोआप बाहेर पडत असतात. आता प्रशंसादर्शक. प्रशंसा म्हणजे एखाद्याचं कौतुक करायचं असेल, त्याला शाबासकी द्यायची असेल, मग हे शब्द छान, वा वा, भले, शाबास, यव, छान, ठीक, फक्कड, खाशी. मग वा काय छान लिहिलं, वा वा छान वाचलास, भले, शाबास, वा छान, अशा प्रकारचं जे आपण वर्गीकरण करतो हे वर्गीकरण प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्ययांतर्गत आपल्याला मांडता येईल. त्यानंतर आहे पाचवा प्रकार संमतीदर्शक. संमतीदर्शक म्हणजे संमती म्हणजे परवानगी देणे, मान्य करणे. मग हे ठीक, जी हा, जी हा, बरं आहे, अच्छा, बरं 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 आहे का, हा चाल, ठीक आहे चाल. हे असे जे काही आपण वर्गीकरण करतो, एखाद्याला संमती द्यायची असेल, परवानगी द्यायची असेल, विनंती केलेली असेल, त्याला संमती दर्शवायची असेल, त्यावेळेस ठीक, जी हा, बरं आहे, अच्छा इत्यादी आपण केवळ प्रयोगी अव्यय वापरत असतो. आता विरोध करायचा आहे. विरोध म्हणजेच काय, त्याला नकार द्यायचा आहे. विरोध दर्शक, छे छे मी खोटं बोललोच नाही, हा आपल्याला जमतच नाही बो हे, ओहो, ओ, हॅट, छट, छे, च इत्यादी शब्द विरोध दर्शक मध्ये येतात. तिरस्कार दर्शक. तिरस्कार मध्ये काय, एखाद्याला तुच्छता दाखवायची, त्याचा विरोध करायचा असेल, त्याला तिरस्कार, नकारार्थक भूमिकेतून त्याचा परस्पर व्यक्ती विशेष काहीतरी जे असेल त्याला तिरस्कृत करायचं असेल तर धी, थू, शी, इश, पुढ, हुड, फुस, हात, छत, छी असे शब्द वापरले जातात आणि हे केवळ प्रयोगी अव्यय मूळ रूपामध्ये असतात. संबोधन दर्शक. एखाद्याला आवाज द्यायचा असेल, हाक द्यायची असेल, अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बारे इत्यादी हे जे शब्द असतील ते संबोधन दर्शक मध्ये येतात. मौन दर्शक मध्ये चुपचाप राहायचं. आता मग एखाद्याला सांगायचं मौन दर्शक, चुप, बिलकुल बोल नको, चुपचाप बस, गप बस, गुपचुप बस, हे मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. वाक्यमय. आता वाक्यमय मध्ये काय दिले पहा, संपूर्ण वाक्यच काही वेळा उद्गाराच्या अव्यय असते. संपूर्ण वाक्यच. आता हे पूर्णच्या पूर्ण वाक्य काय असते, ते उद्गारवाचक. काय मौज म्हणजे पहा, काय मौज, बापरे काय मजा आली तिथं, किती यातना, बापरे किती दुःखदायक घटना आहे, किती यातना व्हायला त्याला. हे जे वर्गीकरण आहे हे केवळ प्रयोगी अंतर्गत संपूर्ण वाक्यातच त्या केवळ प्रयोगी अव्यय दडवलेलं आहे. केवळ प्रयोगी अव्ययाचं त्या ठिकाणी पूर्णतः वर्गीकरण केलेलं यातून दिसून येते. आता ही झाली केवळ प्रयोगी अव्ययाची जी काही शब्द रचना होती, जी काही उदाहरणे होती ती आपण या ठिकाणी पूर्ण केली. आता पुढे दिलेलं आपल्याला पाहू. या ठिकाणी व्यर्थ उद्गारवाची अव्यय. व्यर्थ ज्याचं नावच आहे व्यर्थ, ज्याचं काहीच महत्व नाही, ज्याला काही मोल नाही किंवा त्याचा काही उपयोग होत नाही, व्यर्थ. जी उद्गारवाची अव्यय कोणताही भाव व्यक्त करत नाहीत, तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही, अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणतात. पहा, व्यर्थ उद्गार ज्याच्यातून काही भावही व्यक्त होत नाही, ज्याच्यामुळे अर्थामध्ये काही भरही पडत नाही किंवा अर्थामध्ये त्याचा काही परिणामही जाणवत नाही, असं जे काही भाव व्यक्त न करणारे, अर्थामध्ये परिणाम न दर्शवणारे शब्द असतात, ही व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय असतात. त्यांच्या उच्चारानुसार काही फरक पडत नाही. मग हे उदाहरण पहा, बापडा, बेटे, म्हणे, आपला, बेटे, बरी, घ्या, मग, आणखीन. आता हे नेहमी व्यर्थ काही घेणं देणं नाही याचं, पण उच्चारायचं का म्हणून उच्चारायचं. शरीर बेटे साथ देत नाही. आता म्हणजे एखादा
दमलेला माणूस असेल, म्हातारपणात आलेला माणूस असेल, तो लगेच म्हणतो काय काम करायचं त्यावेळेस, पण आता शरीर बेट साथ देणं झालं, मग काय करता म्हणते. मग हे बेटे या शब्दानं काही याच्यामध्ये फरक पडला का, काही भर पडली का वाक्यामध्ये, काहीच त्याला लागलं म्हणजे बेटे हा शब्द काढला काय ठेवला काय, काही त्या वाक्यामध्ये भरही पडत नाही, त्याचा काही उपयोगही होत नाही, म्हणून याला म्हणायचं व्यर्थ उद्गाराची अव्यय. मी बापडा काय बोलणार, मी काय बोलणार, मी बापडा काय बोलणार, दोन्ही वाक्याचा अर्थ तेच व्हायला, काही फरक पडला का वाक्यामध्ये, नाही, भरही पडाना आणि काही तोटाही होईना, म्हणून बापडा हा व्यर्थ उद्गारवाची अव्यय. ती आपली काय तक्रार करणार, ती आपली काय तक्रार करणार. चौथं वाक्य, त्यांची म्हणे चांगलीच फजिती झाली, त्यांची चांगलीच फजिती झाली, या वाक्यात त्याचा अर्थ कळला, म्हणे जोडायची काय गरज नव्हती पण जोडला. पाचवं वाक्य, हा घ्या मी निघालो, हा मी निघालो, घ्या म्हणायची काही गरज होती का, नाही, निघालोच मी आता. सहावं, काय चाललंय मग, काय चाललंय, वाक्य एवढंच पूर्ण आहे, काय चाललंय, त्याच्या पुढे मग जोडायची काही गरज होती का, नाही, आपल्याच मनानं जोडलं, त्याचा काही अर्थही नाही, त्याचा काही भावार्थही नाही, व्यर्थ उद्गार आहे, म्हणून त्याला व्यर्थ उद्गाराची अव्यय असे म्हणतात. आता दिलेला आहे पाद पुराणार्थक. पाद पुराणार्थक म्हणजेच काय पहा, की याच बोलताना लकप म्हणून किंवा उगीच पुन्हा पुन्हा आलेल्या शब्दांना पाद पुराणार्थक, केवळ प्रयोगी अव्यय किंवा पादुपदे म्हणतात. आता पाद पुराणार्थक म्हणजे काय, पुन्हा पुन्हा उगाच उच्चारायचं, ज्याचं काहीच ज्ञान, अव्ययामध्ये काय काही फरक पडत नाही, काही त्याचं महत्वही नाही, फक्त बोलताना लकप म्हणून, बोलतानाची शैली म्हणून हे वापरत राहायचं. उदाहरणामध्ये काय दिले पहा, बरं का, आत्ता, जळलं मेलं, आणखीन, अशी जी काही शब्द आहेत, या शब्दामुळे वाक्याच्या कुठल्याही रचनेमध्ये भर पडत नाही, वाक्याच्या रचनेला भर न पडल्यामुळे ही रचना जी आहे, ही रचना सुद्धा आपल्याला या ठिकाणी निरर्थक आहे, म्हणजे केवळ बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवायचे आहेत, आणि हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द फक्त व्यर्थ स्वरूपामध्ये, ज्याचं काही मोल नाही, ज्या वाक्याला कुठलाही त्याच्यामुळे भावार्थ किंवा महत्व प्राप्त होत नाही, असे हे शब्द जे असतात, हे सर्व शब्द व्यर्थ पाद पुराणार्थक असतात, म्हणजे यांना आपण पाद पुराणार्थक शब्द असे म्हणतो. यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि हे मूळ रूपामध्येच असतील, त्यांच्यानुसार, त्यांच्या वाक्यानुसार कुठलाही आपल्या त्याचा उपयोग होणार नाही, वाक्यात त्यांची रचना आली काय आणि नाही आली काय, म्हणजे दिलेले शब्द हे व्यर्थ असतील, दुसरे दिलेले शब्द हे पाद पुराणार्थक, केवळ आपल्या बोलण्यातली शैली, आपल्या बोलण्यातली लकब, आपल्याला काहीतरी बोलायचं म्हणून भावना व्यक्त करण्यासाठी नसताना त्याचा उपयोग ज्यामध्ये केलेला असतो, असे सगळे शब्द पाद पुराणार्थक, केवळ प्रयोगी अव्यय असतात. त्यांचा कुठलाही आपल्याला उपयोग या ठिकाणी होताना दिसून येत नाही. अशा प्रकारचं हे केवळ प्रयोगी अव्ययाचं विश्लेषण या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. आता केवळ प्रयोगी अव्यय झालेलं आहे, राहिल्या आपल्या फक्त शब्दांच्या जाती दोन, ज्या उद्याच्या तासिकेमध्ये आपण पूर्ण करूया आणि पुढे नवीन एका घटकाला सुरुवात करूया. म्हणजे या ठिकाणी आपलं जे व्याकरणिक स्वरूपाचं जे काही आहे, शब्दांच्या जातीचं महत्व हे पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचे जे काही सामासिक शब्द, समास, प्रयोग, हे सर्व जे उदाहरणं आहेत, हे उदाहरणे घटक आपल्याला उदाहरणासह पूर्ण करायचे आहे. म्हणजे तिथं या ठिकाणी आपल्या शब्दांच्या जातीचे जे काही प्रकार होते, याला आधारित पुढील पाठ्य घटकाकडे आपल्याला नव्या स्वरूपामध्ये वळण घेता येईल. आणि आता इथून पुढचं जे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, संधी, वचन, विकार, विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय, कारकार्थ आणि जी काही आपली सुरुवातीची विशेष रचना होती, पण ती मराठीची उगमाची आणि त्याच्या व्याकरणाची, ही रचना सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पुढील तासिकेमध्ये आपण शब्दयोगी अव्यय आणि उभयन्वी अव्यय काय असतात हे निश्चित रूपाने शिकूया. आत्ताच्या या केवळ प्रयोगी आणि उभयन्वी क्रिया विशेषण अव्ययाविषयीची आजची आपली पूर्णतः माहिती घेऊन झालेली आहे. त्याचबरोबर क्रियापदाचा जो काही आपला भाग राहिला होता, तो आपण या ठिकाणी काळ, अर्थ, त्याचे भावार्थ हे पूर्ण केलेले आहेत. येणाऱ्या तासिकेमध्ये नवीन स्वरूपामध्ये आपण पुन्हा सुरुवात करूया. यानंतरची आपली तासिका पुढे कंटिन्यू करणार आहेत. आपले पुढच्या तासिकेचे जे काही मांडणी आहे ते आपले डॉक्टर तय्यब सर करणार आहेत. या ठिकाणी तय्यब सर आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण पुढील तासिकेला आपण त्यांच्याकडे सूत्र सुपूर्द करूयात. सर. विशाल सर, एक क्वेश्चन होता, विचारू दे का? विचारा. सर, मी काल सकाळी टेस्ट सोडवत होते मराठीचं, तर एक असं क्वेश्चन होतं, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे, मुलांनी आज्ञा पाळावी.
ऑप्शन षष्टी अनेकवचनी, चतुर्थी अनेकवचनी, द्वितीय अनेकवचनी, तृतीय अनेकवचनी. काय तसं म्हणजे याचं नेमकं? आता इथं तुम्हाला दिलेली विभक्तीची जी रचना आहे, मुलांनी आज्ञा पाळावी. पाळावी असं वाक्य दिलेलं आहे. विभक्तीचे प्रत्यय आणि कारकार्थ पहा. कारकार्थ ज्यावेळेस आपण पाहिले होते, कारकार्थ किती होते विभक्तीचे आपले 6. या विभक्तीच्या कारकानुसार आपण काय केलं, जी रचना मांडलेली होती, म्हणजे प्रत्ययावरून न मानता कधी कधी कारकार्थाचा सुद्धा आपल्याला उपयोग करावा लागतो की नाही. मग हे कारकार्थ त्यावेळेस आपल्याला